संघटनांचे पदाधिकारी, विविध धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवर, या ठिकाणी कालवश आदरणीय काशीनाथ रामभाऊ भालेराव यांच्या अल्पशा आजारामुळे त्यांचं निधन झालेलं आहे आणि सर्व पक्षीयांच्या वतीने या ठिकाणी आज शोक सभा आदरांजलीचा कार्यक्रम या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत। या ठिकाणी सर्व क्षेत्रातील मान्यवर, नातेवाईक, मित्रपरिवार आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। तर या ठिकाणी आपलं मनोगत काही पदाधिकारी या ठिकाणी व्यक्त करतील। आपण सर्वांनी ते त्या ठिकाणी शांततेनं ऐकून घ्यायचं आहे। महाराष्ट्राचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, संत कबीर, संत गाडगेबाबा, माता जिजाऊ, माता सावित्रीबाई फुले, माता भीमाई आणि माता रमाई यांच्या पण कार्याला त्रिवार वंदन। त्याचबरोबरीनं परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्याही विचारांना त्रिवार वंदन। आज या ठिकाणी सर्वपक्षीय जो अभिवादन सभेचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे। तर या कार्यक्रमाला मान्यवर या ठिकाणी आपलं श्रद्धांजलीपर या ठिकाणी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करत आहेत। तर या ठिकाणी मी विनंती करणार आहे, सन्माननीय आदरणीय ज्येष्ठ उद्योजक आदरणीय रावसाहेब आढाव साहेब यांनी या ठिकाणी आपलं श्रद्धांजलीपर मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं अशी त्यांना या ठिकाणी विनंती करतो। सभेसाठी जमलेले सर्व राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील सर्व मान्यवर, गेल्या 4-5 दिवसापूर्वी आपल्या सर्वांचे परिचित आदरणीय कालकथित काशीनाथ रामचंद्र भालेराव, वयवर्ष अंदाजे 60-62 यांच्या दरम्यान त्यांचं अल्पशा आजाराने निधन झालं। त्यांच्या जाण्यानं निश्चितपणे आपल्या सर्वांना एक दुःखद धक्का बसलेला आहे। भालेरावांविषयी मी सांगताना असं सांगेल, माझे एक जवळचे मित्र, एक ज्येष्ठ बंधू, ज्येष्ठ मार्गदर्शक, ज्या ज्या वेळेला आम्ही कार्यक्रमासाठी एकत्र यायचो त्या वेळेला अतिशय मनमोकळेपणाने आमच्या गप्पा व्हायच्या। समाजामध्ये काम करत असताना भालेरावांनी अतिशय चांगल्या प्रकारची समाजाची बाजू खंबीरपणे कायमस्वरूपी मांडण्याचा प्रयत्न केला। समाजामध्ये एखादं काम जर अडलं असेल, समाजाचं काम होत नसेल, तर भालेराव त्यांच्याकडे असलेल्या गुणकौशल्यातून समोरच्या अधिकाऱ्याशी ते संवाद साधायचे। मग तो उच्च आवाजात संवाद असायचा, त्या अधिकाऱ्याला समोर असं वाटायचं की फार मोठी व्यक्ती आपल्याशी संभाषण करते आणि निश्चितपणे तो अधिकारी समोरून त्या आवाजाला गांगरून जायचा त्या आवाजावरती आणि निश्चितपणे त्या व्यक्तीचं काम भालेरावांच्या माध्यमातून व्हायचं। भालेरावांच्या जाण्यानं नुसतंच त्यांचा जो परिवार आहे तो परिवार पोरका झालेला नसून दलित समाजातील, दलित चळवळीतील एक निखारा हरपला असं मी म्हणेन। आमच्या समाजामध्ये जी चळवळ होती ती चळवळ भालेरावांनी अतिशय निर्मितपणे पार पाडली। त्यांच्या पश्चात सामाजिक हा दुखवटा कायमस्वरूपी राहील।
त्यांची जागा कोणीही घेऊ शकत नाही असं मी खंबीरपणे ठामपणे इथे सांगतो. त्यांच्या जाण्यानं ज्या वहिनी आहेत, त्यांची मातोश्री आहे, मुलं आहेत, नातवंड आहेत, हे सर्व पोरके झालेले आहेत. मी तथागतांना विनंती करेन की या कुटुंबाला या दुःखातून सावरण्याची शक्ती देऊ आणि आपण सर्व या शोक सभेला उपस्थित झाला सर्वांना धन्यवाद देतो. थांबतो. काशीनाथ रामभाऊ भालेराव यांना अखेरचा जय भीम करण्यासाठी सिन्नर शहरातील सर्व समाजातील सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. काशीनाथ भाऊबद्दल काय बोलावं आणि कसं बोलावं हा खरा म्हणजे माझ्यासारख्या अशा अतिशय लहान कार्यकर्त्याला पडलेला प्रश्न आहे. रावसाहेब राणांनी त्यांच्या जीवनातील अनेक पट अतिशय थोडक्या शब्दात या ठिकाणी सांगितलेले आहे. 30 तारखेला काशीनाथ भाऊच्या दुःखद मृत्यूची बातमी या ठिकाणी येऊन धडकली आणि काही मन बेचैन झालं आणि सैरभर झालं. त्याचं कारण असं होतं की बरोबर 1 महिन्यापूर्वी 30 एप्रिलला काशीनाथ भाऊ भालेराव यांचा फोन सकाळी 11:30 वाजता माझ्या मोबाईलवर आला होता आणि काहीसा आवाज एकदम खोल गेलेला आणि अस्पष्ट त्यांची वाणी होती. तर मला तो समजलं की म्हटलं बोला काशीनाथ भाऊ. तर तो आवाज मला काही फारसा परिचित वाटला नाही. मी विचारलं कोण बोलतोय. मला म्हणे नामदेवराव भालेराव बोलतो. म्हटलं काशीनाथ भाऊ तुमचा आवाज खूप खोल गेलेला आहे. ते म्हणे मी 4 ते 5 महिन्यापासून तब्येतीने अतिशय जाम आहे. म्हटलं नेमका आजार काय. ते मला म्हणे कावीळ झाली म्हणे मला आणि संदीपने माझ्यासाठी 4 ते 5 लाख रुपये खर्च केले आणि मानवता हॉस्पिटल असं काहीतरी ते अस्पष्ट शब्दामध्ये माझ्याशी सांगत होते. त्यांना म्हटलं मला बिलकुल कल्पना नाही की तुमची परिस्थिती अशी आहे, हे तुम्ही भेटायला आला असतो. आणि हे सर्व ऐकल्यावर काशीनाथ भाऊंना भेटण्याची जी संधी होती ती दुर्दैवाने या ठिकाणी मला साधता आली नाही. त्याच्यामुळे माझ्या मनाला ती हुरूर आणि चटका निश्चितपणाने 30 तारखेच्या मृत्यूनंतर या ठिकाणी जाणवली. म्हणजे आकाशामध्ये मेघ दाटून यावं, विजांचा कडकडाट व्हावं आणि वीज कोसळवी अशी ती काशीनाथ भाऊंच्या मृत्यूची बातमी होती. काशीनाथ भाऊंनी आपल्या संपूर्ण 62 वर्षाच्या राजकीय आणि सार्वजनिक जीवनामध्ये समाजशील आणि समाज जीवनात अतिशय सक्रियतेने या ठिकाणी योगदान दिलं. सत्कार्याची भूक या ठिकाणी समाजात निर्माण होत नसताना काशीनाथ भाऊ भालेराव यांनी समाजातील वंचित लोकांसाठी, उपेक्षित लोकांसाठी या ठिकाणी आपापल्या परीने योगदान देण्याचं प्रामाणिकपणाने प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. खरं म्हणजे विज्ञान युगामध्ये 62-63 वय हे जाण्याचं निश्चित नाही. अजूनही काही काळ काशीनाथ भाऊ या ठिकाणी सिन्नरच्या सामाजिक जीवनामध्ये, राजकीय जीवनामध्ये निश्चितपणाने अग्रेसर राहिले असते. परंतु काळाला आणि नीतीला हे मान्य नव्हतं आणि या अशाश्वत जीवनामध्ये जगाच्या रंगमंचावर कोणीही शाश्वत नाही आणि या अशाश्वत जीवनामध्ये जर कसली शाश्वती असेल तर ती मृत्यूची अंतिम शाश्वती आहे. त्या शाश्वत अशा सत्याला स्वीकारून या ठिकाणी काशीनाथ भाऊ आपल्यातून अनंताच्या प्रवासाला निघून गेलेले आहेत. मी या ठिकाणी काशीनाथ भाऊंना त्यांच्या आत्म्याला चिरशांती मिळावी म्हणून या ठिकाणी तथागत गौतम बुद्धांकडे एकच प्रार्थना करेन की गौतम बुद्ध असं म्हणतात की तुम्ही जन्माला आले म्हणून जगू नका, चांगलं जगण्यासाठी तुम्ही जन्म घेतलेले आहेत. या भावनेने, या कृतार्थ भावनेने पुढच्या काळामध्ये आपण जीवन जगा अशा प्रकारचा संकल्प आणि अशा प्रकारची बुद्धांची वाणी या ठिकाणी आपल्या सर्व समाजामध्ये रूढ झालेली आहे. मी काशीनाथ भाऊंच्या पश्चात आमच्या सुरेखा बेनी आणि त्यांच्या मातोश्री पण हयात आहेत.
त्या मातोश्रींची आणि सुरेखा बहिणींची या ठिकाणी संदीप आणि त्यांच्या भावंडांनी या ठिकाणी निश्चितपणाने प्राणपणाने त्यांची काळजी घ्यावी. खरं म्हणजे हे दुःख खूप मोठं आहे. हे दुःख जर वाटून घेता आलं असतं तर आमच्यासारखे कार्यकर्त्यांनी निश्चित हे दुःख वाटून घेतलं असतं. काशीनाथ भाऊंच्या या ठिकाणी आत्म्याला सद्गती लाभो. त्यांच्या चांगुलपणाच्या सद्गुणांच्या जो नंदादीप आहे तो त्या कुटुंबाने संदीप आणि त्यांच्या भावंडाने देवत ठेवावं अशी प्रार्थना या ठिकाणी तथागत गौतम बुद्धांकडे आणि परमेश्वराकडे करतो आणि माझ्या वाणीला या ठिकाणी विराम देतो. सर्व पक्ष शोकसभेसाठी जमलो आहात ते अशा व्यक्तीच्यासाठी जमलो की जो कोणालाही परिचय नाही, असा अपरिचय असा कोणीच नाही. असा काशीनाथ भाऊ याची आणि माझी वास्तव्य बघितलं तर खूप पहिली जुनी ओळख. नामदेव भाऊचा लेख मी दुपारी वाचला. नामदेव भाऊ अतिशय तंतोतंत ना काशीनाथची जी माहिती दिली मी दुपारी नाशिकला जाऊन सगळी वाचली. मी खूप तंतोतंत तुम्ही माहिती दिलेली आहे. म्हणजे बोलण्याचीच अपेक्षा आहे. अशी सुंदर अशी ती जरी वाचली असेल तरी सर्वांना ज्ञान झालं असं. आता खूप वक्ते असल्यावर प्रत्येकाला आपलं मन व्यक्त करायचं आहे. तरी पण तुम्ही सांगितल्याप्रमाणे खरोखर संदीप मला काशीनाथ मुळात आजारी हेच माहीत नव्हतं. अचानक मृत्यूची बातमी समाज नाही आपण भेटायलाच गेलो असतो एकदम दिलता. काशीनाथच्या बाबतीत जर म्हटलं तर सुरुवातीला ज्यावेळेस शिंद्यामध्ये आगमन झालं त्यावेळेस ओळख परिचय झाली. त्यांनी अनेक चळवळीमध्ये भाग घेतला. त्याचं एक काही कुठल्या पक्षाचं काय सांगायचं काम नाही करत. त्याची चळवळ एकच होती का जो कोणी अन्याय झाला, कोणी काही अज्ञान माणूस आहे, कोणतरी पोलीस स्टेशनमध्ये म्हणा, कोणीतरी राजकीय क्षेत्रात म्हणा, त्याला कोणतरी दाबतंय, त्याचा काहीतरी न्याय भेटत नाही, तिथं तो धावून जायचा. एक चळवळीतला कार्यकर्ता होता, स्पष्ट वक्ता होता आणि स्पष्ट बोलायचा. आणि दुसरी गोष्ट तिची एक चांगली जर ओळख जर म्हटली गोविंदराव की प्युअर आम्ही खालच्या दर्जामध्ये आम्ही जातीवर बोलायचो. म्हणजे तो मला पुढे गेला माळबंद मी म्हणायचं तुम्ही समजून घ्या मला काय बोलायचं. या भाषेमध्ये आमची चेष्टा चालायची. आणि असे अनेकांना त्याचे अनुभव असे देतील. त्याचे भाऊसाहेब शिंदेने मात्र सांगितलं काशीनाथला मी काय काय बोलायचो. तर असा अतिशय हरवणारी कार्यकर्ता काशीनाथ आणि खूप समाजसेवेची आवड असलेल्या पण आपल्या सर्वांना जायचं आहे एक दिवस. कोणी या पृथ्वीवर राहण्यासाठी आलेलं नाही. भले भले आजपर्यंत बघितले आपण गेलेले आहे, आपण पण जाणार आहे, सर्व जाणार आहे. पण गेल्यानंतर एक निश्चित दुःख होतं. आता वास्तव मला मी नाशिकला आलो, माझं थोडं वजन थेरपी चालू आहे ग्रॅज्युएट थेरपी दवाखान्यामध्ये. खूप थकवा आला तरी पण राहावं नाही. भविष्य उतारलो CNG बसली तिथून पायी असं आलो. काहीतरी चुकल्यासारखे झालं का आपण जर काशाची शोकसभा लावली तर योग्य होणार नाही. मग तिथं आलं पूर्ण बरं झालं तुम्ही सगळे जमले पण आनंद वाटला. असं काशीनाथ किती जरी बोललं तरी खूप खूप कमी आहे. असे अनेक कार्यकर्त्यांच्या याच्यामध्ये कार्यकर्त्यामध्ये दडलेला हा काशीनाथ. प्रत्येक कार्यकर्त्या दडलेला तालुक्यामध्ये हा तालुका सिन्नर तालुका नाशिक जिल्हा किंवा बऱ्याच महाराष्ट्रामध्ये कधीच राजकीय काशीनाथला कधीच विसरणार नाही. संदीप तुला एक विनंती आहे की तू मला काका म्हणतो. राहिलेलं काशीनाथचं कार्य आणि आपल्या राहिलेल्या परिवारात घरचे परिवार आई या सर्वांकडे चांगल्या पद्धतीने लक्ष दे. आणि काशीनाथ भाऊचं राहिलेलं कार्य तू पुढे चालवशील. तुझ्यामध्ये गुण आहे निश्चितच असं मी बोलतो. आणि एक चळवळीतला कार्यकर्ता आपल्यातून हराबा एवढंच बोलतो. मी मूळ शिवसेना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची मूळ शिवसेनेच्या वतीने व समता परिषदेच्या वतीने माझ्या कुंदेवाडी ग्रामस्थांच्या वतीने व माझ्या कुटुंबाच्या वतीने आपण आदरांजली अर्पण करतो आणि थांबतो. काशीनाथ रामचंद्र बालेराव रुबाबदार व्यक्तिमत्व, कणखर आवाज, कुणाची दुश्मनी नाही असे व्यक्तिमत्व, सगळ्यांशी मित्रताची भावना असे व्यक्तिमत्व 8 दिवसापूर्वी आपल्यातून हरपले. त्याच्या मागे जी पोकळी भरून निघण्यासाठी आपण तसेच भालेरावांचे कुटुंब यांनी काशीनाथचे जे काही गुण होते ते आत्मसात करून पुढील आयुष्यात किंवा पुढील काळामध्ये त्याच्या गुणाची परंपरा चालू ठेवावी. काशीनाथ बालेराव हे आमचे चांगले मित्र होते. त्यांच्या जाण्याने आम्हाला फार दुःख झाले.
काशीनाथ भालेराव यांच्या आत्म्यास सद्गती मिळो ही माझ्यातर्फे, माझ्या कुटुंबियातर्फे आदरांजली व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. असलेल्या बरेचसे मान्यवर आहे, नाव घेत नाहीये. त्याच्यात विजय जाधव आहे, किरण कोथमिरे आहे, आमच्या महिला आघाडीच्या राष्ट्रवादीच्या, विशेष करून नामदेव कोतवालला धन्यवाद दिले पाहिजे. त्यांनी काशीनाथचा पूर्ण जीवनपट थोड्या शब्दामध्ये आमच्या प्रकाशवाणीच्या युगामध्ये मोबाईलच्या द्वारे पोहोचवला आणि तो मी वाचला. थोडासा भूतकाळ आठवला. पटिबळे साहेब असो, मी असेल, हा निर्भय माणूस होता. आता आपल्यापैकी सहज प्रश्न विचारला तर भय कोणाला नाही, भय प्रत्येकाला आहे. मला थोडी उचकी आली तरी मला असं वाटेल की मरतो की काय, मला कुचकी लागली तरी असं वाटेल की मी मरतो की काय. भय प्रत्येकाला आहे. या जगामध्ये जी जी वस्तू आहे ती नश्वर आहे हे त्रिकालबाधित सत्य आहे मित्रांनो. पण हा माणूस निर्भय होता, निधड्या छातीचा होता. पण काय कामं केली? कोणालाही भेटताना न डगमगता भेटायचा. कितीतरी प्रसंग सांगते. अहो, एका कार्यक्रमात डिगोळे साहेबांच्या आमच्या आम्ही 2 जण खुर्च्या लावायचे काम करायचो. म्हणजे सिंहाची लढाई बघा, शिकार छोटी असो किंवा मोठी असो, पण ती तितक्याच ताकदीने, ते काम छोटं असो की मोठं असो, ते तितक्याच ताकदीने करायचं. आणि खुर्च्या लावण्याचं काम आमच्या दोघांना. मग ती खुर्ची व्यवस्थित लागली पाहिजे, पाठीमागचा माणूस त्याच्या मागे बसला पाहिजे, त्याचा माणूस तो दिसला पाहिजे, त्याचं संभाषण त्यांच्या कानापर्यंत गेलं पाहिजे. हे सगळं छोट्या गोष्टी सुद्धा तितक्याच ताकदीने तो पडायचा. आज मित्रांनो वटपौर्णिमा आहे. आज अखंड महाराष्ट्रात, भारतात जर बघितलं असेल तर पत्नीनं एक आयुष्य मागितलेले नवरा. सावित्रीची कथा मी सांगणार नाही का, त्याच्यात वेळ जाईल. पण आज त्या पत्नीला काय वाटलं असेल? मंगळसूत्र तुटलंय, कपाळाचं कुंकू गेलेलं आहे. पण सिन्नरच्या जागरूक नागरिकांनी सिद्ध केलंय, एक साध्या कुटुंबातला एक धडाडीचा कार्यकर्ता जातो आणि त्याच्याकरता किमान शोकसभा घेण्याची वेळ येते. ही किमान अभिमानाची गोष्ट आज तुम्हाला आणि मला कबूल करावं लागेल. बहिणींचा आज कपाळाचं कुंकू जरी गेलं असेल, काशीनाथरावांनी दिलेली शपथ तिच्या कपाळावर कायम आहे. तिचं कुंकू जरी मंगळसूत्र जरी तुटलं असेल, पण काशीनाथ राणांनी जी शपथ तिच्या गळ्याशी दिली आहे ती कायम आहे. जाता जाता भागण्या बोलता एवढंच सांगेल, मृत्यू कितीही भयंकर असला, कितीही तापदायक असला, कितीही भयंकर असला, कितीही क्रूर असला, कितीही वाईट असला, तो आपल्याला घेऊन जाणार हे त्रिकालबाधित जरी सत्य असेल, पण तुमच्या आणि माझ्या अंतःकरणामध्ये काशीनाथ भाऊनं जे बीज, जे तत्व रोवले ते मृत्यू कधीही घेऊन जाऊ शकत नाही. हे स्वीकारावंच लागेल. मृत्यूनं त्याला शरीराने जरी नेलं असेल, पण त्याच्या आठवणी तो तुमच्यातून माझ्यातून घेऊन जाऊ शकत नाही. हे त्रिकालबाधित सत्य. मित्रांनो, एवढंच नाही, मी एवढंच सांगतो, आज मारुतीचा दिवस आहे आणि आंबेडकरांच्या बाबतीत त्या माणसाने मला एकच सांगितलं होतं. राजेश दहावीचा प्रसंग होता, प्रकाश शाह होते, बक्षीस समारंभ होता, मला विषय आला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, काशीनाथ भालेराव जवळ व्यासपीठावर होते म्हणून ऐकायला होते. मी त्यावेळेस सहज बोलून गेलो. शिक्षकाने एक अवघड गणित सांगितलं, सगळ्या विद्यार्थ्यांनी सांगितलं कोणाला सोडवता येईल. त्यावर बाबासाहेब आंबेडकरांनी हात वर केला, मी सोडवतो. बाबासाहेबांनी शिक्षकाकडे हात वर केला, ते गणित मी सोडवतो म्हणून ते फळ्याच्या रोखाने निघाले. मुलांना फळ्याच्या रोखाने. आणि मुलं उभी राहिली, सर थांबा, तो महाराचा पोरगा आहे, त्याचा स्पर्श फळ्याला होईल, फळाचा स्पर्श आमच्या शेजारी त्याचे डबे अन्नाचे त्याला होईल, ते अन्न विटाळेल. मित्रांनो, ज्याला गणित सोडवता येत होतं त्याला फळ्यापर्यंत जाता येत नव्हतं, आणि ज्याला गणित येत नव्हतं ते फळ्यापर्यंत पोहोचू शकत नव्हते.
असं जेव्हा ऐकलं तेव्हा काशीनाथने मला जी मिठी मारलेली आलिंगनाची की राजा तू एवढं शिकला कुठं, मी त्याला एवढंच म्हटलो पुस्तकं वाचन वाचन फक्त वाचन. मित्रांनो त्याही पलीकडे त्याने मला दृष्टांत दिला. ज्या चौघ्या पाड्यावर पशुपक्ष्यांना सुद्धा पाणी पिण्याचं स्वातंत्र्य आहे, तिथं आमच्या लोकांना पाणी पिण्याचं स्वातंत्र्य नाही हे बाबासाहेबांनी ओळखलं. म्हणजे रक्तामध्ये बाबासाहेब भिनलेला या माणसाच्या अंगात मी बघितलं. मला बांधताना सुद्धा म्हणायचा अरे महाराज, मी त्याला म्हणतो खरे बांधायला. अशी कितीतरी मुश्किल होते. जातीवाद पातळी काय असतो, मी श्वास घेतो तोही श्वास घेतो, त्याचंही पोट भरायचं माझंही पोट भरायचं, त्यालाही झोप लागायची मलाही झोप लागायची. आजोबा माझे येत आहेत आणि मी लाभलेलं माझं श्रद्धांजली भाषण थांबवतो आणि मी एवढंच विनंती करी की काशीनाथ भालेराव यांची जी शक्ती आहे, जे ज्ञान आहे, जे संग्रहित केलं आहे, त्यांच्या मुलांच्या बुद्धीमध्ये ते संक्रमित हो आणि त्या मुलांनी अशीच वाटचाल करून समाजामध्ये संपर्क भाव टिकावा एवढी आशा व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद. ज्यावेळी काशीनाथची बातमी ऐकली त्यावेळी विश्वास बसला नाही. डोळ्यासमोर ते चित्र उभं राहिलं. सफेद कपडे, ते जॅकेट, तो चष्मा, प्रभावदार शरीर, तहसील कचेरीमध्ये कायम वास्तव्य, तो मारुती मंदिर, ते ठिकाण. कोणी अल्पसंख्याक असेल, कोणाला अन्याय झाला असेल, ते काशीनाथला भेटल्यानंतर काय काम आहे, कुठं होत नाही. जुनं मला वाटतं सप्लाय ऑफिस त्या कचेरीच्या गेट जवळच होतं. त्या सप्लाय ऑफिस आणि काशीनाथ हे काय तिकडे ठरलेलं. दुसरी गोष्ट ते लँड रेकॉर्ड, जे त्याचे कागदपत्र मिळाले नाही त्यांनी फक्त जायचं याची वकील करायची, हे काय देत नाही रे. आणि विशेषतः कोणत्याही आरपीआयच्या मोठ्या नेत्याचं ते निर्देशित क्लासमेट कुणी गेल्यानंतर मी आठवल्यांना बोलतो. एकदा किस्सा सांगतो. आरटीओचा कॅम्प होता आणि गंगाधर गाडे परिवहन मंत्री होते. तिथं आलं, मी आपलं कामात होतो आणि मी गंगाधर गाड्यांचा मित्र, ते साहेब ठाणवणी बाजूला रामवणी यांचं काम होतं. परिवहन मंत्र्याची माणसे काशीनाथ पाटलांमध्ये रेस्ट हाऊस मध्ये गेले. चहा पाणी झाला, तिथं बऱ्याच वेळ गप्पा झाल्या साहेबांच्या. त्यानंतर आलो, यांचं काय काम आहे ते पहिले पहा. म्हटलं काय त्यांची सही, म्हणजे इथूनच जाऊ द्या त्यांना लगेच. टायर नाही, काही नाही, फक्त बोलण्याची लकड. मग तहसीलदारचं असेल काही जरी काम तरी तहसीलदारला सुद्धा कधी घाबरले. पोलीस स्टेशनचं आपल्याला माहीतच होतं. पोलीस स्टेशन म्हटल्यानंतर काशीनाथ पाटलाकडे गेल्यानंतर काम मी त्यांना म्हणायचं, मायावतीचे नेते ते काशीराम आणि तुला गोरगरिबांचा जनतेचा तू काशीनाथ, हे दोन समीकरण कायम काशीनाथच्या बाबतीत मी तोडर म्हणायचं त्यांना. मला नाही आपली काय किती दिवस हवं ती काम करायचं, काम होतंय लोकांचं, तेच लोकांचे धुळे काम येणार आहे. आणि आज ती लोक आज काशीनाथमुळं त्या ठिकाणी परके झालेले आहेत. विशेषतः आंबेडकरांची मिरवणूक असेल, ती मिरवणूक 22ला सुरुवात करायची असेल 5:15लाच सगळेजण त्या ठिकाणी प्रथम येऊन हजर. मग हा नाही आला, तो नाही आला, घरी आला नाही, त्याला नाही आला, त्याला नाही आला, त्याला प्रत्यक्षात बोलायचं. आणि मिरवणूक होईपर्यंत शेवटपर्यंत त्या मिरवणुकीमध्ये संपूर्ण गावात विविध सामाजिक क्षेत्रातील जे जे काम कार्यकर्ते त्यावेळेशी हस्तांदोलन करून त्यांच्याशी विचार विनिमय करून त्यांच्याशी बोलून आणि मग काशीनाथची जी वाटचाल सुरू व्हायची आणि 10-10:30च्या पुढे मग गरीब मार्गक्रमण करायचे. आज काशीनाथ जरी गेले असतील परंतु त्यांचे दोन्ही मुलं यांनी पुढं काम वडिलांचं हे त्या ठिकाणी चालू ठेवावं, हीच खऱ्या अर्थानं श्रद्धांजली त्या ठिकाणी मी त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि माझ्या वतीनं माझ्या कुटुंबाच्या वतीनं या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि आज अशा निमित्ताने इथं बोलायला वेळ येईल असं वाटलं नव्हतं. मी त्यांचा एक छोटासा फॅमिली डॉक्टर म्हणून त्यांच्या सतत परिवाराशी निगडीत होतो. आज त्यांची आई मरणासन्न अवस्थेत असताना तिच्या काही वेगवेगळ्या बातमीची आपल्याला अपेक्षा असल्याने आज त्यांचीच आपल्याला या ठिकाणी आदरांजली व्यक्त करण्याची दुर्दैव आपल्यावर आलेले.
आमच्या गावी त्यांचा आजोळ असल्यामुळं माझे दोन्ही वडील सुद्धा त्यांचे क्लासमेट होते, त्यामुळे ते फॅमिली मेंबर पहिल्यापासूनच होते. आणि मी जसं सिन्नरला आलो आणि तेव्हापासून त्या माझ्या फील्डच्या नुसार त्यांची माझी थोडीशी संबंध आले. आणि आल्यानंतर मला एक त्यांचा एक मानसिक या ठिकाणी वडील बंधूच्याच नात्याने आधार मिळाला. मला त्यांच्या पूर्ण परिवाराशी सतत कायम योगदान जोडलं गेलो. आईच्या निमित्ताने मुलं छोटे छोटे होते, मुलांच्या निमित्ताने तिथून आजूबाजूचा कोणाचाही काही प्रॉब्लेम असला, कोणी जाणार येणार नसेल त्या ठिकाणी, कोणाला शक्य नसेल फक्त त्यांनी फोन करायचा आणि नाव सांगायचं त्यांचं स्वतःचं आणि तुम्हाला यावं लागेल. तर त्यांच्या नावावर फक्त मला त्या ठिकाणी जाऊन काम करायचं, बाकी काही बोलायचं नाही. आणि असं खूप म्हणजे समाजासाठी मी शाळेत असताना सुद्धा काही दाखल्यांच्या निमित्ताने सिन्नरला आलेलो असेल तर सतत कोर्ट कचेरीच्या आजूबाजूला त्यांचा वावर असायचा. यांनी सांगितलं आढाव साहेबांनी की अधिकाऱ्याशी बोलताना यांनी त्यांनी, परंतु शेवटी मी सांगतो शिक्षण आहे, शिक्षण त्यांचं क्वालिफाईड माणूस होता, उच्च शिक्षित माणूस असल्यामुळे समोरच्या माणसाला कमांड होती त्यांना समजवण्याची, सांगण्याची. मराठी, हिंदी, इंग्लिश सगळ्या गोष्टीवर नॉलेज होतं. नॉलेज असल्यामुळे समोरच्या अधिकारी समजून जातो, त्यामुळे तो काही जास्त त्यांच्या पुढे करत नव्हता. हाही अनुभव आम्ही भरपूर बघितलेला आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की आता तुम्ही त्यांच्या बाकीचे गुण आहे वर्णन केलेलंच आहे, परंतु बरेचसे लोक आपण बघतो जगाला बाहेर दाखवतात, खूप समाजसेवक दाखवतात, परंतु घरामध्ये परिवार असेल, कुटुंब असेल, आई वडील असेल, यांची जी काही सेवा घडायला पाहिजे ती नक्कीच आता घरापर्यंत आम्ही जातो त्यामुळे जवळून बघायला भेटतं. त्याच्यामध्ये बळीराव साहेबांना अगदी पूर्ण मार्क द्यावा लागेल. त्यांची बायको असेल, मुलं असेल, आजही मरण असेल, नाव असेल, आई असेल, परंतु कधी त्यांनी त्यांची सेवा करण्याच्या बाबतीत कमी केली नाही. उलट वाईट वाटलं आता नेमकी त्यांची मध्ये एवढा भेट नाही झाली, फोन नाही झाला. आणि त्या दिवशी अचानक बातमी बघितली, गावाला मिटिंग असल्यामुळे याला जमलं नाही, परंतु खूप वाईट वाटलं. कारण की असा एकदम परिवारालाही तितकंच सांभाळणारा, जीव लावणारा, प्रेम करणारा असे भालेराव साहेब यांचा हा दुसरा गुण माझ्या मते प्रत्येकाने घेण्यासारखा आहे. आणि आता कसे त्या पद्धतीने त्यांना आदरांजली व्हावी समजत नाही, तरी पण जड अंतकरणाने आदरांजली व्हावं थांबतो. ज्यांना आज छातीवरती दगड ठेवून देवगत म्हणण्याची वेळ आली आहे असे काशीनाथ भालेराव, एकदम हस्त खेळता व्यक्तिमत्व, एकदम चांगलं व्यक्तिमत्व आणि सर्वांना हवेसर आवडणारं व्यक्तिमत्व आज आपल्यातनं निघून गेलेलं आहे. आणि आज आपल्या सर्वांवरती त्यांना आदरांजली वाहण्याची वेळ आलेली आहे. काशीनाथ भालेराव एक दिवस घरी आले आणि माझ्या घरामध्ये आम्ही गप्पा मारत बसलो. त्यांनी घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा शेजारी बघितला आणि मला त्यांनी एकाच शब्दात विचारलं, ते मला प्रेमाने ढवळ्या म्हणायचे. म्हणजे मला पण ढवळ्या आहे, तो कुठल्या जातीचा आहे नेमका, तुझ्या घरामध्ये दोन्ही आहे. त्यांना मी अगदी प्रेमाने सांगितलं की मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा म्हणजे बहुजन समाजातला कार्यकर्ता आहे. मला सर्व महापुरुष सारखेच आहे, त्यामुळे मी कुठल्या समाजाचा मी तुम्हाला सांगू शकत नाही. आणि त्याच्यावरून त्यांची आणि माझी या आंबेडकर चळवळीबद्दल इथं खूप चर्चा व्हायची आणि खूप एकमेकाला ते मला सांगायचे, मी त्यांना सांगायचं. असं खूप चांगलं व्यक्तिमत्व होतं. आता या ठिकाणी सर्वांनी सांगितलं की काशीनाथ भालेराव हे सर्वांना वेगळ्या भाषेने बोलायचे. मी त्यांना आम्ही दोघांची एकमेकांची खूप चर्चा करायचो, परंतु त्यांना कधी राग आला नाही हे विशेष, आणि कधी त्यांचा चेहरा नाराज कधी वाटला नाही. असा एक हरवणारी कार्यकर्ता आपल्यातनं निघून गेलेला आहे. या आंबेडकर चळवळीचं किंवा या सर्वसामान्य चळवळ जनतेचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. आणि ही उकळी इतकी मोठी निर्माण झालेली आहे की ती भरून निघणं शक्य नाही. या ठिकाणी संकल्प असेल, संदीप असेल, हे सर्व आपल्या बरोबर आहेत, ते चळवळीमध्ये आहेत. संकल्प आणि संदीपला मी शब्द देतो की ज्या पद्धतीनं पप्पा आता तुमच्यातनं निघून गेलेला, आपल्या सर्वांना निघून गेलेला आहे, परंतु काही अडचण आली तर खंबीरपणे आम्हाला न संकोचित होता आम्हाला सांगा, आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, तुम्हाला काही आम्ही कमी पडू देणार नाही. अशा या शब्दात तरच खऱ्या या काशीनाथ भालेरावांना आदरांजली अर्पण होईल. मी माझ्या कुटुंबाच्या वतीनं, माझ्या सिटू कामगार संघटनेच्या वतीनं आणि आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना काशीनाथ भालेरावांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आणि थांबतो. धन्यवाद. याला प्रचंड महत्व आहे, पण आपण नेमकं तेच विसरतो. काशीनाथ भाऊ म्हणजे संघर्षाचा महामेरू म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. नामदेव भाऊनी जे लिहिलं ते मीही वाचलं आणि प्रत्यक्ष आम्ही ते बघितलंही.
महाविद्यालयात असताना पूर्वी असं नव्हतं कोणाच्या घरी जायचं मग आता कसं जावं. आम्ही जायचो गोंदेश्वरच्या तिथे बाहेर वाट्यावर काशीनाथ भाऊ बसलेला असायचा. कधी काही असलं जेवण खावण चालू असलं तरी संध्याकाळच्या वेळेसही गेलो तरी काही वाटायचं नाही. 2-2, 3-3 तास आम्ही एकत्रित बसायचो. एका ताटामध्ये जेवण व्हायचं. अत्यंत प्रेम देणारा माणूस, ज्याच्या चेहऱ्यावरचं जसं सांगितलं ना आता, हास्य कधी लोपलं नाही, ज्याने सर्व समाजातल्या सगळ्या गोष्टी बघितल्या. काय भोगायचं असेल वाईट अर्थाने ते सगळं भोगलं. कारण एका विशिष्ट समाजात जन्म घेतल्यानंतर काय त्रास असतो. तुम्ही आम्ही किती नाके कांदे सोडले पण ती एक गोष्ट असते, ती सगळी भोगलेला तो माणूस. त्यामुळे त्या माणसामध्ये जी आपुलकी होती, जो जिव्हाळा होता, जो स्नेह होता, जी माणुसकी होती, ती एक वेगळ्या पातळीवरची होती. तो कोणाला काय बोलायचा, कसं बोलायचा हे सगळं आपल्याला ज्ञात होतं. पण जो राजासारखं जे वागणं होतं, टेक्यात राहणं. परवा गेलो होतो दारावर, वहिनींना भेटलो. वहिनींनी मला बघितल्यानंतर डोळ्यात अश्रू आणले. तो म्हणे तुमचे भाऊ खूप लवकर गेले. म्हटलं जात नाही, काशीनाथ भाऊ आपल्यातून जाणार नाही, गेलेला नाही, तो आपल्यातच आहे, त्याच्या ऊर्जेच्या स्वरूपात. आणि ती ऊर्जा आपण सर्वजण तशीच आपल्या हृदयात ठेवूया. आपुलकी, स्नेह, जिव्हाळा, माणुसकी परत एकदा जिवंत ठेवूयात आपल्या हृदयात. काशीनाथ भाऊच्या स्मरणार्थ आपण त्यांना अभिवादन करण्यासाठी जमलो. त्यांना अभिवादन हेच की त्यांच्या कार्याला पुढे नेणं, संकल्प असेल किंवा संदीप असेल, ही खरोखर गुणवान मुलं झाली. त्या माणसाला ते सुख खूप चांगलं लाभलं एवढं तरी. आणि या मुलांनी जे कर्तृत्व केलेलं आहे ते सुद्धा त्या एक प्रकारचं अभिवादनच आहे. मी, माझा परिवार, भालेराव परिवाराच्या दुःखात सहभागी आहे. आणि असा कार्यकर्ता, असा जिव्हाळ्याचा माणूस आपण हृदयात कायम जिवंत ठेवूयात. अभिवादन. उपस्थित सर्व शोकाकुल माता भगिनी, आपले सर्वांचे स्नेही मित्र, कैलासवासी काशीनाथ भाऊ यांच्या उद्यानानिमित्त जी शोकसभा आयोजित केली त्यासाठी आपण सर्वजण उपस्थित आहोत. काशीनाथ भाऊ म्हणजे एक अजब रसायन होतं आणि आपल्या सर्वांना त्यांचा अनुभव आहेच. माझा वैयक्तिक त्यांचा आणि माझा स्नेह होता. राजकीय विचार सर्व बाजूला ठेवून एक स्नेही म्हणून ते माझ्या जवळचे होते. काही वेळा निवडणुकांमध्ये बरोबर होते, काही वेळा विरोधात होते. परंतु बरोबर असताना सुद्धा फार पगडायचं नाही आणि विरोधात असताना सुद्धा फार आकडायचं नाही, असा एक वेगळा स्वभाव त्यांचा असल्यामुळे त्यांचा आणि माझा स्नेह तसाच राहिला. त्यांच्या पत्नी आणि संकल्प संदीपच्या मातोश्री या जेव्हा नगरसेविका पदासाठी उभ्या होत्या आणि त्या निवडून आल्या तेव्हापासून जास्त जवळीक माझी त्यांची झाली आणि ती जवळीक शेवटपर्यंत तशीच राहिली. एक सर्वसामान्य कार्यकर्ते असोत किंवा सर्वसामान्य रस्त्यावरचा एखादा खेडूत असो, यांच्याशी संपर्कात राहणं, त्यांचं न होणारं काम करून देणं आणि परत नामानिराळं होणं, मला वाटतं हा गुण सर्वात मोठा काशीनाथ भाऊचा होता. त्यांच्या मुलांचे लग्न झाले, सर्व कार्यक्रमांना न चुकता आग्रहाने निमंत्रण देणं
आणि यायलाच पाहिजे असं सांगणं, आणि मी देखील काही असो काशीनाथ भाऊच्या घरचं कार्य आहे या नात्याने तिथपर्यंत पोहोचणं, मला वाटतं हा स्नेह तसाच उल्लिंगात होत राहिला. त्यांच्यानंतर त्यांच्या मुलांचाही स्नेह तसाच आहे. मला वाटतं तो तसाच पुढे राहील याची काळजी त्यांनी जरी घेतली नाही तरी एक जबाबदार म्हणून मला घेणं गरजेचं आहे. म्हणून मी माझ्या या हृदयाच्या मित्राला, स्नेहाला, मित्र नाही म्हणू शकणार कारण माझ्यापेक्षा ते वयाने मोठे होते, परंतु स्नेही होते, आणि त्या या स्नेहाला मी आदरांजली वाहतो. माझ्या वतीने, माझ्या कुटुंबाच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि त्यांनी दाखवलेल्या मार्गावर त्यांच्या कुटुंबाने चालवलं हीच खरी श्रद्धांजली त्यांना राहील ही भावना व्यक्त करतो. शिरसाट कंपनीचे नातेवाईक म्हणजे माझे दुसरे मित्र दादा शिरसाट यांना त्यांची बहीण दिलेली होती. असे उद्धवाशी काशीनाथ भालेराव यांच्या शोकसभेच्या निमित्ताने आज उपस्थित झालेले सर्वच पक्षातील आणि तालुक्यातील, शहरातील सर्व जबाबदार व्यक्ती, तसेच पदाधिकारी, त्या ठिकाणी बसलेल्या काही भगिनी आणि उपस्थित सर्व मित्रांनो, खर तर मी सिन्नर महाविद्यालयात असताना काशीनाथची आणि माझी मैत्री जमली. त्यांचं चासमध्ये सातत्याने येणे जाणं राहायचं, आणि त्यावेळेस मी शिवसैनिक म्हणून काम करत होतो. आणि शिवसैनिक म्हणून काम करत असताना विद्यार्थी सेनेची चळवळ असेल, त्याच्यानंतर गावामध्ये काम करताना अनेक प्रकारचे आंदोलन असतील, अनेक प्रकारचे संघर्ष असतील, त्यामध्ये काशीनाथ माझा मित्र असल्याने सातत्याने माझ्या प्रत्येक प्रक्रियेमध्ये मला पाठिंबा आणि मला साथ देण्यासाठी कायम हजर असायचे. मी जेव्हा सिन्नर तालुक्यामध्ये शिवसेनेच्या शाखा चास, नळवाडी, कसरवाडी, कणपुरी, मानुरी या 5-6 शाखांचं जेव्हा उद्घाटन घेतलं, त्या टायमाला काशीनाथ भालेराव हे पत्रकार होते. त्यांच्याबरोबर दुसरे त्यांचे एक मित्र पत्रकार होते, रज्जाक सय्यद. आणि म्हटलं आम्ही सगळे तरुण मुलं आहे, आम्हाला याच्यामधला काय अनुभव नाही, तर आमच्या बरोबर ठेवून तुम्हाला या ठिकाणी या शाखांच्या उद्घाटनाचं सूत्रसंचालन आणि सगळं काम काशीनाथ तुम्हाला करावं लागेल. ते म्हणते काही काळजी करू नको नाना, मी आहे तुझ्या पाठीमागं, आणि तुझ्यामध्ये मी एक नेता पाहिलेला आहे, तो घडवण्यासाठी मी सातत्याने कुठे तुम्हाला बोलवलं तरी येईल. आणि ते सगळं काम त्या काळामध्ये काशीनाथ भालेराव यांनी आमच्यासारख्या तरुण कार्यकर्त्यांना राजकारणात आणि समाज जीवनामध्ये मोठं करण्यामध्ये जी काही साथ आणि पाठिंबा दिला तो आम्ही कधी न विसरणारी व्यक्ती. कौटुंबिक संबंध तर गावातल्या त्यांची बहीण दिलेली असल्यामुळे दोन्ही ठिकाणून एकदम जवळचे संबंध होते. परंतु नंतर मार्केट कमिटीची, नंतर दोडी ग्रामपंचायतीची निवडणूक लागली आणि मी सहज म्हटलं काशीनाथ फॉर्म भर, आपलं काम आहे, आपण पत्रकार आहे, आपण कशाला भानगडीत पडायचं. अरे म्हटलं चालतं, त्याला काय होतं, पत्रकार काही उभा राहू शकत नाही का, त्याला काही मन नाही का, त्याला गाव नाही का. या गावामध्ये, एवढ्या मोठ्या दोडी गावामध्ये कैलासवासी स्वर्गीय दादा पाटील केदारे यांचं गाव आहे. त्यांनी जी काही सामाजिक आणि शैक्षणिक चळवळ उभी केली, त्यामध्ये तू एक सहकाराच्या माध्यमातून, कुठं ग्रामपंचायतच्या माध्यमातून तू घुसला तर बरं होईल. आणि त्या टायमाला आमच्या विचाराने त्या ठिकाणी त्याचा फॉर्म भरला गेला आणि तो ग्रामपंचायतला निवडून आला. पुढे नंतर मार्केट कमिटीच्या निवडणुका लागल्या. आम्ही विजय जाधव या ठिकाणी बसलेले, आमचे स्वर्गीय राजाभाऊ चव्हाण असतील, ही सगळी आमची कॉलेजची टीम त्या टायमाला माणिकरावच्या नेतृत्वाखाली युवक काँग्रेसचं काम करायला पुन्हा सुरुवात केली. आणि त्या ठिकाणी काशीनाथ भालेराव माणिकरावला विनंती केली की काशीनाथ भालेराव यांना मार्केट कमिटीच्या अनुसूचित जाती जमाती या मतदारसंघातून उमेदवारी द्या. आणि त्या ठिकाणी माणिकरावने ती ऍक्सेप्ट केली आणि त्या ठिकाणी उमेदवारी दिली आणि ते मार्केट कमिटीचे संचालक झाले. म्हणजे पत्रकारिता ते सहकाराच्या राजकारणातून आणि नंतर आपल्या मुलाबाळांना सगळ्यांना बरोबर घेऊन आपला मुलांचे शिक्षण झाले पाहिजे, आपला उदरनिर्वाह झाला पाहिजे
त्या माध्यमातून हा लढणारा नेता कार्यकर्ता जेव्हा शहरात आला तर शहरातही रिपब्लिकन पार्टीच्या माध्यमातून दलित चळवळीच्या माध्यमातून त्यांनी जे काम केलं ते वाखण्याजोगं होतं. ऍग्रेसिव्ह होता, प्रचंड शक्ती आणि प्रचंड उद्रेक असा असायचा की समोरचा माणूस जाम होऊन जायचा, घाबरून जायचा. असा कार्यकर्ता अनेक वेळा जवळून बघितला, अनेक वेळा बरोबर काम करण्याची संधी मिळाली आणि त्या माध्यमातून त्यांच्या पत्नीने या ठिकाणी नगरपालिकेमध्ये प्रवेश केला. तसा अत्यंत खडतर प्रवास परिस्थितीच्या रूप करत असताना या सामाजिक, सार्वजनिक आणि नगरपालिकेच्या या शहरी वातावरणामध्ये काम करण्याची जिथं जिथं संधी मिळाली त्या ठिकाणी चांगलं काम त्यांनी करण्याचा प्रयत्न केला. खरं म्हणजे सातत्याने काही फोनवरती बोलायचो, कधी कोर्ट कचेऱ्यामध्ये भेटायचो, कधी म्हणायचं अरे नाना येत जाय घरी, कधी म्हणायचं मी येतो तुझ्याकडं. म्हणजे ही भावना मैत्रीची कायम जोपासणारा हा प्रामाणिक आणि सच्चा मित्र होता. अनेक अंग होते काशीनाथ भालेराव, परंतु शेवटी गुन्ह्यांबरोबर काही दोष असतात, प्रत्येक माणसामध्ये असतात. माणूस जन्माला आल्यानंतर ते बरोबरच घेऊन येत असतो. मी इथं बोलतो तर कदाचित माझ्यातही काही दोष असू शकतात आणि ते माणसाला कधी कधी थांबवण्याचा प्रयत्न करीत असतात. असाच काही प्रकार त्याच्या नेतृत्वामध्ये रिपब्लिकन चळवळीच्या काम करताना कदाचित राष्ट्रीय पातळीवर किंवा राज्य पातळीवरती काम करण्या इतका मोठा माणूस होता, परंतु अल्प थोडंसं आयुष्य मिळाल्याने, काही आजाराने ग्रस्त झाल्याने या ठिकाणी आपल्या सर्वांना सोडून जावं लागलं. शेवटी माणूस जन्माला येताना एक गोष्ट बरोबर घेऊन येत असतो, तो म्हणजे मृत्यू. तो कोणत्या काळी, कोणत्या वेळी, कोणत्या स्थळी होईल कोणालाच माहिती नाही. म्हणून प्रत्येकाने उद्या मरायचंय म्हणून आज जगायचंय. असं जीवनात वागलं तर आपल्या हातून चांगलंच घडतं. आपण कोणाच्या सुखदुःखामध्ये झाडूनच जातो आणि जर आपल्याला खूप दिवस जगायचे, आपल्याला खूप काहीतरी मोठं व्हायचं, खूप काहीतरी मिळवायचे, निसर्ग नियतीचा नियम कोणाला टाळता येत नाही. म्हणून प्रत्येकाने मला उद्या या ठिकाणी, आज मी घरी आलो, उद्या मला उठून कामाला लागायचं, मला आजचा दिवस जगायचे आणि उद्या मला जायचंय, ही भूमिका ज्याच्याजवळ असती तो कायम सक्रिय आणि चळवळीतला एक तडफदार कार्यकर्ता होऊ शकतो. आणि तेच काशीनाथने आयुष्यभर आपल्या प्रवासातून या ठिकाणी सिद्ध करून दाखवलं. काही झालं तर वय नव्हतं जाण्याचं. एवढ्या आत्ताच कुठंतरी चांगल्या पद्धतीने मुलं उभी राहिली. एक संकेत त्या ठिकाणी ॲडव्होकेट झाला, दोन्ही मुलं चांगल्या पद्धतीच्या प्रक्रियेमध्ये काम करताय आणि पत्नीला सुद्धा एक सुखद आनंद होता का आता आपला हा संसार चांगल्या प्रकारे उभा राहिला आहे. निश्चितपणाने या जीवनामध्ये आपली मुलं आपल्याला सांभाळतील, मोठे करतील, साथ देतील, अशी भावना ज्या पत्नीची होती तिला अचानक पतीनं सोडून झालं. मुलांना आणि सुनांना अचानकपणे घरातल्या बापाने आणि सासऱ्यानं सोडून झालं. खरं तर त्या परिवाराला तो एक धक्का आहे. तो सावरण्याची शक्ती आणि ताकद परमेश्वर त्यांना देवो. आणि काशीनाथ भालेरावांनी जे काही आपल्या राजकीय आणि सार्वजनिक सामाजिक जीवनामधले आदर्श जोपासले किंवा ज्या प्रक्रियेने गेले तेच त्यांच्या मुलाकडून पुढे सांभाळल्या जावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. त्याला पुन्हा एकदा या ठिकाणी शेवटची आणि भावपूर्ण आदरांजली आणि विनम्र असं अभिवादन करून थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपले सर्वांचे, त्याचप्रमाणे विशेष करून माझ्या वडिलांचे, साधारणतः गोविंद काका, तुम्हाला सगळ्यांना माहिती, दिगोळे साहेबांच्या निवडणुकीपासून आम्ही छोटे दुसरी तिसरीला असल्यापासून काशीनाथ काकांचा माझा कुटुंबाचा चांगला स्नेह होता. तर एक मंडळांनी सांगितल्याप्रमाणे एक यशस्वी समाजकारणी, एक यशस्वी राजकारणी, त्याचबरोबर त्यांच्या आपण ज्या समाजात जन्माला आलो त्या समाजाची चांगली सेवा करणं आणि या सगळ्या गोष्टी करत असताना आपली कुटुंब व्यवस्था म्हणजे आपली पत्नी, मुलं, ही कुटुंब व्यवस्थेमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे यशस्वी असलेले आपले दुग्धवासीय काशीनाथ दादा भालेराव यांना आज मी माझ्या कुटुंबियाच्या वतीने सिद्धेश्वर, त्याचप्रमाणे माऊली हास्य क्लब व सिन्नर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि संकल्प भाऊ, त्याचप्रमाणे संदीप भाऊ आणि सगळ्या कुटुंबवासियांच्या बरोबर आम्ही जसे काशीनाथ भाऊ म्हणजे आताच्या तर संदीप भाऊ आणि या सगळ्यांना तरी कमी परिचय, माझा तसा संपर्क कमी, पण काशीनाथ भाऊंचा माझा बऱ्यापैकी संपर्क होता. तर त्याला त्या संपर्काचा एक ग्वाही देतो की आम्ही तुमच्या कुटुंबाबरोबर कायम सदैव राहू, हीच आमची भावपूर्ण श्रद्धांजली. धन्यवाद. चळवळीतील अग्रेसर
असं एक नेतृत्व काशीनाथ भाऊ भालेराव हे आपल्यामधून परमेश्वराच्या दरबारात गेलेला आहे. आज सिन्नर तालुक्यातील चळवळीमध्ये हा फार मोठा आघात झालेला आहे. कारण माझ्यासारखे आणि काशीनाथ भाऊ सारखे लोक आम्ही राजकारणी कमी, पण आम्ही खरी चळवळीची माणसं आहोत. वंचिताच्या गोरगरिबाचा अन्याय झाला तर त्याचा आवाज बनणं, त्याची वाचा बनणं, त्याच्यासाठी लढणं हे खरं आमचं ध्येय आहे. आणि याच्यामध्ये सर्वात सुरुवातीचे जर कोणी नेतृत्व असेल तर नाईक बाबा आणि काशीनाथ भाऊ आहे. त्यांच्याकडून आम्हाला ऊर्जा भेटायची. हा एक हुशार धुरंधर जनतेसाठी खस्ता काढणारा नेता होता, जो समाजासाठी समाजाचं दुःख आपलं दुःख समजून जो झटतो त्याला खरंच समाजसेवक म्हणतात. असा एक हा समाजसेवक होता. आणि या काशीनाथ भाऊचं काम इतकं महत्वाचं होतं, इतकं ग्रेट होतं. जर बाबासाहेबांचं आरक्षण दिलंय अल्पसंख्याक वंचितांना नेतृत्व मिळावं, कारण तसं पहिले ना तुमच्या माझ्यासारखे लोक आपण वंचितच आहोत. कारण आपलं काय आहे बाबा आमदार खासदार नाही म्हणून आपण तिथं व्यवस्थित घालू शकत नाही. म्हणून बाबासाहेबांनी आरक्षण दिलेलं आहे. नाशिक रोड सारखं जर आरक्षण सिन्नर तालुक्यात जर असतं आजपर्यंत तर कदाचित सिन्नर तालुक्याचा आमदार म्हणून काशीनाथ भालेराव हे विधान भवनामध्ये आवाज उठवायला असते, नाईक बाबा पण असते. असा हा चांगला सिन्नर तालुक्याचा चळवळीचा नेता हरपला. याच्यामुळे आपली हानी झालेली आहे. या नेत्याला आणि या कुटुंबाला परमेश्वर सावरण्याची शक्ती देऊ आणि त्याला चांगली जागा देऊ आणि संदीप त्यांचं कार्य चांगलं पुढे नेऊ अशी मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. आणि शिंदे सरकारच्या वतीने मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. दुसरा एक गुण त्यांचा मी जाता एक सांगेल की हा माणूस गरीब असून सुद्धा आंबेडकर चळवळ त्यांनी सोडली नाही, आरपीआय सोडली नाही. आपल्यासारख्यांनी 50 पक्ष बदलले. माणिकराव असेल, राजूभाऊ असेल, नाना तुम्ही, गोविंदराव मी असेल, आपण ते पक्ष बदलले. परंतु या माणसाने कधीही पक्ष सोडला नाही, विचार सोडला नाही. असा हा विचाराशी घट्ट असलेला नेता होता. याला मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. काशीनाथ भाऊ भालेराव, खरं म्हणजे मी ज्यांना भालेराव साहेब म्हणायचो. 97-98 पर्यंत शहामध्ये आंबेडकर जयंतीला भालेराव साहेब, बळवंत जाधव ही मंडळी यायची आणि त्यांचे भाषण भालेराव साहेबांचे आम्ही ऐकायचो. आणि ज्या आवेशाने आणि ज्या पद्धतीने ते भाषण करायचे याचा मी सिन्नरला आल्यानंतरही जेव्हा जेव्हा मी त्यांना भेटायचो तर त्यांना ती आठवण करून द्यायचो. असे भालेराव साहेबांना मी माझ्या वतीने, माझ्या कुटुंबाच्या वतीने, तसेच राष्ट्रीय चर्मकार महासंघ आणि कामगार शक्ती फाउंडेशनच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. धन्यवाद. उपस्थित शोकाकुल आज आणि मोठे बंधू काशीनाथ भाऊ भालेराव यांचं गेल्या 29 तारखेला दुःखद निधन झालं. मागील महिन्यामध्ये त्यांचा मला फोन आला होता की मला भेटायला ये म्हणून. मला तर सुभाषजी कुंभार माझ्या अगोदरच भेटून गेले होते. गदाकाची 1 दिवस आधी तेवढी कालच सुभाषजी होऊन गेले आणि तुमची आठवण झाली. माझा त्यांचा कौटुंबिक स्नेह खूप जुना असल्यामुळे मी त्यांच्या घरी विलासराव दराडे आम्ही त्यांना भेटायला गेलो होतो. त्यावेळी त्यांची तब्येत खालावलेली होती परंतु व्यवस्थित होती. अनेक वक्त्यांनी त्यांचे काही अनुभव सांगितलेले. मी फक्त एक छोटासा अनुभव सांगतो की एकदा मी काही कामानिमित्त मुंबईला गेलो होतो आणि परतीच्या प्रवासात असताना मला घरून फोन आला की आईची तब्येत थोडी खराब झालेली आहे. तर मी मोठं भाऊचा काशीनाथ जाधवांना फोन करायला गेलो पण तो चुकून फोन काशीनाथ भालेरावला लागला. तर ते म्हणे का हो, मला काय झालं? अरे मला असं झालं की आईची तब्येत थोडी खराब झालेली आहे. ते म्हणे तू कुठे? मला मी नेमकं मुंबईला आलेलो आहे. ते म्हणे काही काळजी करू नको. त्यांनी स्वतः घरी जाऊन माझ्या आईला डॉक्टर सध्याकडे घेऊन गेले, औषध उपचार केले आणि परत घरी नेऊन सोडले. सांगायचा उद्देश असा की माझ्यापेक्षा ते 10-12 वर्षांनी मोठे होते परंतु अहंकार, अहंभाव असा कुठलाही प्रकार त्यांच्यात नव्हता. आणि फुलेशाहू आंबेडकर चळवळीमध्ये त्यांनी या चळवळीची कधीही प्रतारणा केली नाही. मला तर काय मार्गदर्शन त्यांनी केलेलंच आहे. अशा या माझ्या मोठ्या भावाला मी अखिल भारतीय माता समता परिषद
या राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय भुजबळ साहेब, माझे खासदार समीर भुजबळ आणि माझ्या कुटुंबाच्या वतीने भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. कसा येतो याच्यापेक्षा कुठला समाजात येतो हे सांगण्यापेक्षा माणूस कसा वागतो हे आपल्याला त्यांनी सर्वांनी सांगितलं आहे. तरी मी माझ्या कोटुकर परिवाराच्या वतीने आणि भारतीय जनता पार्टी तालुक्याच्या वतीने पुणे धन्यवाद. डोक्यावर मायेनेच हात फिरवला. एकदा दोनदा कधी जेव्हा माझी त्यांच्याशी भेट व्हायची ते नेहमी मला पोलीस स्टेशन किंवा तहसील कार्यालयामध्येच भेटायचे आणि प्रेमाने विचारपूस करायची, तू कशी आहे, जावई कशी आहे, मुलं कशी आहे, आई कशी आहे. तेव्हा आज मी एवढं सांगू इच्छिते की माझ्या डोक्यावरचा जो मायेचा हात होता तो आज आमच्यातून निघून गेलेला आहे. मी माझ्या दोन्ही भावंडांना नेहमी माझ्याकडून, माझ्या परिवाराकडून, तसेच अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने व आमचे नामदार भुजबळ साहेब यांच्या वतीने व खासदार समीर भाऊ यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते. थांबते. जय हिंद. चळवळीतला एखादा कार्यकर्ता त्याचं निधन होतं त्यावेळेस वेगवेगळ्या विविध संघटनांमध्ये किंवा सार्वजनिक क्षेत्रामध्ये काम करणारा कोणताही व्यक्ती असो तो थोडंसं स्वचिंतन या माध्यमातून नक्कीच करत असतो आणि आपल्याच कुटुंबातला एक सदस्य आपल्यापासून दूर गेला अशी एक भावना म्हणून प्रत्येकाच्या मनामध्ये येणं हे अत्यंत स्वाभाविक आहे. काशीनाथरावांच्या मृत्यूनंतर आज मी पहिल्यांदा काशीनाथराव बोललो. तर कायम आमची भाषाशैली जी होती ती मराठी सभ्य संस्कृतीत धरून कधीच नव्हती आणि त्याच्यामधला जो प्रेमाचा ओतप्रोत भरलेला असायचा ते सर्व अवर्णनीय असं आहे. पण याच्यामधून एक महत्वाचा मुद्दा एक स्पष्ट आणि क्लिअर होतो. तुम्ही कोणत्याही चळवळीमध्ये काम करा, कोणत्याही विचारधारेमध्ये काम करा, परंतु ज्या विचारधारेमध्ये तुम्ही काम करता त्या विचारधारेचा तुम्हाला जितका अभ्यास अपेक्षित आहे त्यापेक्षा त्या विचारधारेला छेद देणारा, त्याला विरोध करणारा जो वर्ग असतो किंवा ती विचारधारा असते त्याचाही मूलतः अभ्यास तुमच्या आणखी असला पाहिजे. हे गुण अत्यंत महत्वाचे असतात आणि तो सर्वात महत्वाचा गुण काशीनाथरावांमध्ये होता. ही वस्तुस्थिती आहे. एक तर कार्यकर्ता लवकर तयार होत नाही आणि एखादा कार्यकर्ता ज्यावेळेस बंधूंना तयार होतो आणि तो अशा पद्धतीने जातो तर त्यावेळेस ती नक्कीच चळवळीची फार मोठी हानी असते. तुम्ही कोणीही चळवळीमध्ये काम करणार आणि कोणी स्वतः स्वयंअवलंबून करून बघा, नेतृत्व तयार होणं इतकं सोपं नसतं आणि ते नेतृत्व ज्यावेळेस आपल्यातून निघून जातं त्यावेळेस ती उणीव तुम्हाला आणि आम्हाला प्रत्येकाला जाणवती. ती काशीनाथच्या रूपाने तुम्हाला आणि आम्हाला नक्कीच जाणवलेली आहे. सिन्नर तहसील कार्यालयाचा उल्लेख सर्वांनी श्रद्धांजलीमध्ये आदरांजलीमध्ये व्यक्त केलेला आहे. ही वस्तुस्थिती सत्य आहे. बंधूंना आपल्या कॉलेजच्या जीवनामध्ये आपण सगळं बघितलं गोविंदराव, ते काय मोबाईल वगैरे काय अशा व्यवस्था नव्हत्या, पण त्या सुविधा नव्हत्या आणि जायचं म्हणजे ती सगळी सरकारी यंत्रणा कशी आहे इथं बसलेलं प्रत्येकाला त्याची जाणीव आणि त्या प्रशासकीय यंत्रणेला हादरा द्यायचा किंवा सोपं काम नसायचं आणि त्याच्यामुळे अगदी त्या काळात म्हणजे निफाडला ते सैल दाखले जायचे. तुमचे जातीचे दाखले म्हणा किंवा असे दाखले त्या काळात ते निफाडला जायचे आणि अशा परिस्थितीमध्ये ते कामं करावं लागायचे आणि ते काम अत्यंत चोख पद्धतीने आणि कशा पद्धतीने करायचे हे काशीनाथरावांकडून शिकण्यासारखं होतं. आणि म्हणून एक एक बारकाईच्या गोष्टी अशा जीवनामध्ये असतात की त्या माणसाला पूरक ठरतात. थोडासा विद्यार्थी दशेमध्येच माणसाच्या मूलभूत अंगी कोणते गुण असतात आणि ते कसे हेरायचे असतात आणि त्याच्यातून चळवळीत कार्यकर्ता कसा ओढायचा असतो हे काशीनाथरावांना चांगलं माहिती होतं. साधारणतः 88-89 सालची गोष्ट आहे. त्यावेळेस मी सिन्नर महाविद्यालयामध्ये SYला होतो आणि कॉलेजच्या ट्रिपला बनवणं आपल्याला काही परवानगी मिळत नव्हती आणि म्हणून आम्ही त्यावेळेस प्राचार्यांचे ते शिक्के चोरले आणि स्वतः ती सगळी बोर्ड बीड लावले आणि ती वर्गणी गोळा करते शाळेत कॉलेजची त्या याची फी वगैरे गोळा करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस सुद्धा कृष्णाजी भगतच सुदैवाने त्या ठिकाणी संचालक होते आणि आम्ही तो प्रयोग सुरू केला आणि ते ज्यावेळेस ते सगळं उघड झालं शेवटी ते कसं असं ते बालमनाचे स्वभाव असतात आणि त्याच्यामध्ये त्या चुका घडतात आणि त्याप्रमाणे आम्हाला सर्वांना त्या
कॅबिनमध्ये बोलवलं मेटकर सरांनी, त्यावेळेस मेटकर सर प्राचार्य होते आणि आमच्यावर इन्व्हेस्टिगेशनचा प्रसंग येणार अशी परिस्थिती झाली. परंतु थोडंसं आम्ही कृष्णा भाऊंना पण विनंती केली की आमच्याकडून चूक झाली, विद्यार्थी दशेमध्ये तुमचं माफ करा, विद्यार्थी म्हणून माफ करा. थोडं काय करावं, घाबरून गेलो, घरी कळलं तर कसं होईल, आई वडील राबवतील, मोठा प्रश्न निर्माण झाला. आणि अशा वेळेस काशीनाथ भाऊची आमची भेट झाली आणि त्यांना आम्ही सगळं वर्णन केलं. त्यावेळेस आमची त्या ठिकाणी शिफारस करण्याकरता, आमची बाजू मांडण्याकरता काशीनाथ भाऊनी त्या ठिकाणी खिंड रचवली आणि सांगितलं की हे विद्यार्थी शाळेमध्ये महाविद्यालयामध्ये हुशार आहे, वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतात, NCCत काम करतात, कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये असतात, प्रत्येक ॲक्टिव्हिटीमध्ये भाग घेतात, स्पोर्ट्समध्ये भाग घेतात. झाली असेल मुलं चूक म्हणून एवढं गंभीर घ्यायचं कारण काय? आणि ती पटवून द्यायची त्यांची जी हातोटी होती, ती बोलण्याची एक जी शैली असते, लकब असते, त्या समोरच्या माणसाला ते स्वीकारायला लावणं ही जी कला होती ती काशीनाथरावांमध्ये होती आणि त्यांनी तिथून ती घेतली. आणि मग मला ते योगायोगाने आम्ही NSY मध्ये काम करायचो, तशी मुळातच पुरोगामी संघटनेत काम करायचो. आणि मग त्या माध्यमातून आमचा आणि पुढे मग चळवळीची संबंध आला. आणि मग वाचन संस्कृती काय असते, त्याच्यामुळे त्या वाचन संस्कृतीच्या माध्यमातून तुम्ही चळवळीत जे काम करतात त्या सर्व अंगाने केलं पाहिजे, सर्व सापेक्ष अभ्यास तुमचा असला पाहिजे. आणि शेवटच्या क्षणापर्यंत तुमची जी वृत्ती आहे, तुम्हाला माणसं दिवसतात, तुम्हाला माणसं चिडवून देतात, तुमच्यावर त्या प्रकारे एक प्रकारे वैचारिक आणि शारीरिक हल्ला करण्याचा सुद्धा प्रयत्न करतात. पण त्यावेळी तुमचा संयम असणं फार महत्वाचं आहे. ज्यावेळेस तुमच्यावर एखाद्या व्यक्ती, एखादी समूह, संघटना तुमच्यावर चिडते, आक्रोश करते, त्यावेळेस निश्चित समजून घेते तर तुमचं काम ट्रॅकवर चाललेलं आहे. याच्या काही बारीक बारीक गोष्टी असतात, या टिप्स असतात, ते काशीनाथराव नेहमी सांगत असायचे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने आज हा जो आपल्याला सगळ्यांना जो दुःख झालेलं आहे, जे वेदना तुमच्या आणि आमच्या आहे, या सर्व सिन्नरकरांच्या वेदना ज्या आहे, मग ते कोणत्याही चळवळीत काम करू, कोणत्याही संघटनेत काम करू, कोणत्याही पक्षात काम करू, ते सगळ्यांच्या सामान आहे. तो एक धागा आहे आणि तो आपल्याला तो वारसा जो आहे तो काशीनाथ भाऊमुळे मिळालेला आहे. मी अधिक काही बोलणार नाही, परंतु एक निश्चित की विचाराच्या चळवळीची, विचाराचा माणूस, विचाराची ताकद देणारा माणूस, शब्दाचा भांडार त्याच्याकडे होतं आणि विचार मंथन करण्याची जी क्षमता होती त्याला आपण सर्वजण मुकलो असलो तरी त्यांचं विचार आणि त्यांचं प्रेरणा आपल्याला काय मार्गदर्शक ठरेल असं मी समजतो. मी थोडंसं लांबलं, माझं जास्त बोलणं आलं, परंतु प्रश्न असा येतो की गेल्या साधारणतः 35 वर्षापासूनचा जवळपास 35-36 वर्षापासूनचा अनुबंध आहे. त्यामुळं आठवणींचा इतका मोठा खजिना आहे आणि महत्वाचा तो सगळा विचार झाल्याचा आहे. त्यामुळे इथं किती बोललं तर कमीच पडलं, परंतु वेळ आणि स्थळ काळाची मर्यादा आपल्या सर्वांना समजून घ्यावी लागते. म्हणून या ठिकाणी मी थांबतो आणि मराठा सेवा संघ प्रणित संभाजी भिरेच्या वतीने, त्याचप्रमाणे श्री संत गुरुबाबा काका नाट्य सहकारी पतसंस्था, समता सामाजिक वाचनालय, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने, आमदार माणिकराव कोकाटे यांच्या वतीने आणि व्यक्तिशः मी माझ्या कुटुंबाच्या वतीने या ठिकाणी भावपूर्ण आदरांजली अर्पण थांबतो. बाळारावजी आज आपल्यातून जाऊन 6 दिवस झाले. योगायोग म्हणजे आज लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या स्मरणाचा दिवस. मला आज सकाळी आठवण आली जेव्हा मी साहेबांना श्रद्धांजली टाकायला लागलो, पुण्यस्मरणानिमित्त विनम्र अभिवादन करायला लागलो. म्हणलं मामांजींचा काय योग, मुंडे साहेबांचा आज 3 जून 9 वर्ष झाले मुंडे साहेबांना आणि देवा समान आमचे मामाश्री मला नेहमी जावाई म्हणायचे. आणि योगायोगाचा एक 5 महिन्यापूर्वी आमचे सहकारी संदीप भाऊ त्यांच्या मुलीचा वाढदिवस आणि खास करून मला दाजी तुम्ही संध्याकाळी वाढदिवसाला या, आमचे तालुका अध्यक्ष राजेंद्र जगजाम साहेब, विशाल भाऊ, आमची सर्व टीम आम्ही त्या वाढदिवसाला आनंदाने गेलो. आणि वाढदिवसाला गेल्यानंतर योगायोग माझ्या आयुष्यामध्ये 3 ते 4 तास मी त्या व्यक्तीवर घालवले आणि माझी तब्येत थोडी नाजूक होती. तर मला म्हणजे जावाई काय होते तुम्हाला, म्हणलं मामा माझी तब्येत बरी नाही. त्याच्या अगोदरच आमचे जवळचे स्नेही समता परिषदेचे माजी तालुका अध्यक्ष संजीव भाऊ काकड यांचं निधन झालं होतं आणि मी त्या डिप्रेशनमध्ये आम्ही होतो. कारण विसरणं शक्य नाही, प्रत्येकाला मृत्यू आहे, जन्म म्हणजे मृत्यू आहे, पण त्याला वेळ काळ आहे. मामांचं जाण्याचा वेळ नव्हती, 63 वय म्हणजे काहीच नाही. आणि त्यावेळेस त्यानं मला एवढा जेवणाचा आग्रह केला, त्यांनी अक्षरशः मला सांगितलं जावाई, मी म्हणलं मामा तुम्हाला काही प्रॉब्लेम, बीपी शुगर? अहो जावाई कसला बीपी कसला शुगर, काय कोणाला घाबरायचं नाही, कसल्या कोणाला फेकून द्या. म्हणलं अहो मामा नाही, मला नाही थांबा मी त्या मेगीला फोन करतो. मेगा नाही मेगी, म्हणजे जिथं आत्मीयता असते, आपली भावना असते, ज्याच्यावर आपलं मनापासून प्रेम असतं, त्यांनी खरंच तिला फोन केला आणि
आणि माझी अवस्था काय त्यावेळेस झाली, मला कसा पाहुणचार झाला ते राजेंद्र जगजाप साहेब आणि संदीप भाऊ, विशाल चव्हाण, आमचे मित्र परिवार सर्व उपस्थित होते. त्यांनी बघितलं मी माझ्या आयुष्यात कधी विसरू शकत नाही. भले मला संदीप भाऊने यापुढे काही करू, खर्च करू, चहा पाणी पाजून नाही पाजलं तरी माझ्या आयुष्याची परतफेड या माणसाने 4 तासात केली. मी माझ्या भविष्यामध्ये कधी देऊ शकत नाही. सांगायचं तात्पर्य म्हणजे आता मॅडमनी सांगितलं, बनवण्याला सांगितलं, सुभाष भाऊने सांगितलं आणि सुभाष भाऊला सुद्धा फोन केला होता. सुभाष भाऊ माझ्या समोर बसलेले आणि सुभाष भाऊने फोनवर सांगितलं मी आता आलो, पण ते थोडे बाहेर होते, त्यांना यायला जमलं नाही. सांगायचं तात्पर्य म्हणजे तहसील कार्यालय असेल, सिन्नर पोलीस स्टेशन असेल, कोर्ट असेल, सिन्नर उपजिल्हा रुग्णालय असेल, शैक्षणिक संस्था असेल, ग्रामपंचायत असेल, सोसायटी असेल, मार्केट कमिटी असेल, तिथं प्रत्येकाला तळागाळातल्या सामान्य माणसाला न्याय देणारं व्यक्तिमत्व होते. आमच्या तुडी भागात नांदूरचा स्थळवडीमध्ये आजही मी ज्यावेळेस संदीप भाऊ हांडे सरांच्या मुलांचं लग्न होतं, आम्ही आनंद होतो. आमच्या मनाला टेन्शन होतंच का आम्हाला एक आम्ही रोज आमचा विषय होता राजा भाऊचा आमचा की आपल्याला गेलं पाहिजे आणि आम्हाला त्या दिवशी जायचं ठरलं. म्हणून आपण एक काम करू, हांडे सरांच्या मुलाचं लग्न झालं, लग्न 9:30 पावणे 10 लागलं, अत्यंत चांगलं लग्न झालं. लग्न लागून आम्ही 10:30 वाजले, आम्ही जेवण पण करेल नव्हते आणि 10:30-11 दरम्यान दुर्दैवानं आमच्या मामांचा फोन संदीप भाऊचा राजेंद्र जगजाप साहेबांना आला आणि तिथेच आम्ही खचलो. त्याच्यामुळे 12-1 पर्यंत आमचे फोन चालू. संदीप भाऊने सांगितलं सकाळी 9:30 वाजेपर्यंत आपल्याला अंत्यविधीची वेळ देण्यात येईल आणि लगेच जगजाप साहेबांनी सगळीकडे मेसेज व्हायरल केले. मी स्वतः व्हायरल केले आणि ग्रुपला माझ्या भागातून मला अनेक फोन आले, मेसेज आले. तरडे साहेब कसं काय झालं, एवढा चांगला माणूस आपल्याला सोडून गेला, कोणाला विश्वास बसला. आमच्या 5 गावामध्ये अनेकांनी मला विचारलं, म्हणलं ही खरी बातमी. आमचे सरपंच शरद आव्हाड मला फोन केला रात्री त्यांनी 11 वाजता, दाजी कसं काय घडलं. म्हणलं असं आजार होता, अनेक दिवसापासून ते मृत्यूशी झुंज देत होते आणि सांगायला मला नवं वाटलं. संदीप भाऊ कुठेही कमी पडला नाही, त्याचा मला गर्व अभिमान आहे. संदीप भाऊने मला 8 दिवसापूर्वी शिवभोजन आमची भेट झाली. संदीप भाऊने मला सांगितलं दाजी आतापर्यंत 5 लाख रुपये लागले, 1,75,000 मेडिकल झाले. मला वाटतं काहीतरी अपेक्स हॉस्पिटल असं काहीतरी नाव आहे संदीप भाऊ. आणि संदीप भाऊने काही वेळ न लावता नाही तर संदीप भाऊ तास आमच्यावर गप्पा मारणार व्यक्तिमत्व. संदीप भाऊने या माझ्या गाडीला किक मारी निघून गेले, माझे डोळे पाणवले. खरंच दादू असेल, संकल्प असेल, सर्वांचा परिवार असेल, मी आत्मामध्ये एवढं प्रेम मिळवलं आणि त्याची सांगायची तात्पर्य म्हणजे 1 महिन्यापूर्वी सुद्धा परत दादांचा काहीतरी मला तो वाढदिवस होता आणि त्यांनी मला दुपारी सांगितलं आम्ही घोटीला लागणार चाललो होतो राजावर. आम्ही आपल्याला संध्याकाळी दादांचा वाढदिवस आहे, दाजी तुम्ही वाढदिवसाला या. मला 100% येतो. त्यांनी मला परत रात्री 8:30ला फोन केला, दादाची तब्येत नाजूक आहे, मला जमणार नाही. मी 5 त्याला येतो तिकडे जागरमला आणि ते माझ्याकडे आले, आम्ही जागरमला अटेंड केला. सांगायचं तात्पर्य म्हणजे आज सामान्य माणसाचा जो पुढे भविष्यामध्ये मदत करणारा माणूस होता, पोलीस स्टेशन मदत करणारा माणूस होता, आज ते सामान्य जनता करून जनता हरपलेली आहे, त्यांचा वाली गेलेला आहे. जसं मगाशी शिंदे साहेबांनी सांगितलं, नाईक बाबा असतील असे महान लोक जे आमचे मामाश्री असतील, काशन मामा आज आपल्यातून निघून गेले. एवढे चांगले माणसं जर आपल्यातून जायला लागले तर आपल्या तालुक्यात, जिल्ह्यात, महाराष्ट्रात काय होईल. संजीव काका सारखे माणसं गेले, आमचे कांगणे गेले, अनेक माणसं इथं राहिले. कुठंतरी आपण या गोष्टी विचार केला पाहिजे. आणि म्हणून जास्त बोलत नाही, वेळ कमी आपल्याकडे. मला सुद्धा माझ्या अत्यंत जवळचं लग्न आहे नांदूर शिंगोट्याला, पण माझ्यासाठी सर्वात महत्वाचं ही भूमिका आहे. माझ्या पिता समान आहे. मला इथे या कार्यक्रमात थांबणं जरुरी आहे. मी परत एकदा अतिशय धड अंत करणारे या मामाश्रीला दुःखद अंत करणारे भावपूर्ण धारण करतो. पुढील भविष्यामध्ये संदीप आणि त्यांच्या पूर्ण परिवारासाठी मी सदैव हाताची पूर्ण फुलाची बाग त्यांच्या बरोबर राहील, त्यांच्या सुखदुःखात राहील. एवढं बोलून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अखिल भारतीय महात्मा फुले समतावर्षी वतीनं परत आमचे नामदार भुजबळ साहेब, समीर भाऊ, किलीबानाकारांच्या वतीनं सुद्धा भावपूर्ण साजरा अर्पण करतो. थांबतो. मला 2 शब्द बोलण्यासाठी आपण संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. चळवळीतल्या कार्यकर्त्याच्या शोकसभेसाठी आपण इथे जमलेलो आहोत. काशीनाथ भालेराव हे खरंच चळवळीत काम करणारे नेते होते. कारण सर्वसामान्य माणसाचं एक स्वप्न असतं की आपण शिकलो, स्टेबल होण्यासाठी कुठंतरी नोकरी मिळाली पाहिजे. आणि हा असा कार्यकर्ता होता. अनेकांना माहीत नसेल, दोडीच्या ब्रह्मानंद हायस्कूलमध्ये त्यांना नोकरी लागली होती आणि ती नोकरी सोडून त्यांनी चळवळीत काम करणं बंद करलं. म्हणजे भले त्यांनी आयुष्यभर राजकारण केलं, राजकारणातून पैसे जरी कमवले नसले तरी चळवळीत एक नाव कमवलं, चळवळीतून माणसं कमवली. त्यांचा
मी वकील असल्यामुळे माझ्याशी तर संबंध होता, पण आमच्या कुटुंबाशी माझ्या लहानपणापासूनचा त्यांचा स्नेह कायम होता. अनेकांना त्यांनी अडीअडचणीच्या काळात खूप मदत केलेली आहे. त्याच जाणीवेतून त्यांच्या अंत्यविधीला मोठा जनसमुदाय उपस्थित होता. अशा या कार्यकर्त्याला मी माझ्या खरात कुटुंबियांच्या वतीने आणि सिन्नर वकील संघाचा सदस्य या नात्याने सिन्नर वकील संघाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. आज आमचे परम मित्र काशीनाथजी बालेराव हे आपल्याला सर्वांना सोडून आज 3 ते 4 दिवस झाले. जे विश्वास वाटत नाही की ही व्यक्ती आपल्याला या ठिकाणी सोडून गेली असं मनाला सुद्धा असं वाटत नाही. कारण इतका परिचय, म्हणजे त्यांची माझी तर 30-35 वर्षापासूनची मैत्री होती आणि जी मैत्री झाली ती ते एक संघर्षात मैत्री झाली. म्हणजे तो प्रसंग असा होता तर ते RBIचे काम करायचे आणि आम्ही शिवसेनेचं काम करायचो. तो साये गावातला प्रसंग होता. त्या गावामध्ये RBIच्या कार्यकर्त्यांमध्ये शिवसेना कार्यकर्त्यांचा कशावरून तरी वाद झाला होता आणि दोन्ही पार्ट्या इथे सिन्नर पोलीस स्टेशनला आल्या होत्या गुन्हा दाखल करण्यासाठी. तर त्या RBIच्या कार्यकर्त्यांनी काशीनाथ भाऊंना त्या ठिकाणी बोलवलं. त्यावेळेस काशीनाथ भाऊंचा मला कुठल्या प्रकारचा परिचय नव्हता आणि आमच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी मला बोलवलं. तर त्या ठिकाणी तो प्रसंग इतका होता का काशीनाथ भाऊंचं म्हणणं होतं का बा या लोकांवर ॲट्रॉसिटी झाली पाहिजे आणि आमचं म्हणणं होतं की बा कुठंतरी मिटून घ्या, गावात दोन्ही पार्ट्यांना राहायचंय, हा वाद वाढायला नको, हा मिटून घ्या. पण तो वाद मिटत नव्हता. इतका वाद विकोपाला गेला होता तर जवळजवळ 3-4 वाजेपर्यंत, सकाळी 11ला आलेली माणसं 4 वाजेपर्यंत तो वाद मिटत नव्हता. शेवटी फार हमरी तुमरेवर विषय आला. काशीनाथ भाऊंचं फार माझं फार आरेतुरेपर्यंत सगळं गेलं वातावरण, इतकं पेटलं. त्यांना म्हटलं आम्ही सिन्नर तालुका बंद करून टाकू ते आणि आम्ही RBIच्या वतीने असं करू तसं करू, इथपर्यंत तो वाद गेला. शेवटी झालं म्हटलं ते पोलीस स्टेशन म्हणे PI म्हणे तुमचा वाद तुम्ही बाहेर पेटवा, पोलीस स्टेशन मध्ये इथं थांबू नका, तुम्हाला काय भांडायचं ते बाहेर भांडा. शेवटी आम्हाला सगळ्यांना बाहेर काढून दिलं. बाहेर आल्यानंतर काशीनाथ भाऊनी माझ्या पाठीवर त्या ठिकाणी हात मारला आणि आपण हॉटेलमध्ये जाऊ. तिथे एकदम आश्चर्यचकित झालो का तो मनुष्य आपल्याशी हातामध्ये वाद घालत होता, आपल्याशी भांडण करत होता. आपल्याला म्हणतोय आपण हॉटेलमध्ये जाऊन चहा घेऊ. त्या ठिकाणी मी गेलो, त्यांच्यावर चहा घेतला. ते म्हणे बा शेवटी आमच्या पक्षाचे कार्यकर्ते, त्यांची बाजू आम्हाला त्या ठिकाणी घेणं आहे, तुला तुझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची बाजू घेणे. शेवटी आपल्याला त्यांचं समाधान होणं महत्वाचं आहे. आपण जर लगेच आल्या जर हा विषय मिटवला असता तर त्या कार्यकर्त्यांचाही गैरसमज झाला असता का हे काही एकामेकाला काही मॅनेजमेंट कार्यकर्ते आहे का. शेवटी आपल्याला त्या ठिकाणी दाखवणं गरजेचं आहे. ठीक आहे, आता आपण चहा घेतल्यानंतर परत जाऊ आणि आमचं मिटलं असं त्या ठिकाणी सांगू. अशा पद्धतीने मी तर एकदम चकित होऊन गेलो का बा हे कुठलं व्यक्तिमत्व आहे. आपण इतक्या वेळेस भांडत होतो आणि आता लगेच 2 मिनिटं थांबवणं असा बोलतोय. त्यानंतर आम्ही लगेच यायला जाऊन सांगितलं की ठीक आहे बाबा काय असेल त्या दोन्ही पार्ट्याकडून लिहून घ्या आणि आमचा वाद मिटला या ठिकाणी. त्या पद्धतीने झालं. दोन्ही लोकांना आम्ही त्या ठिकाणी चहा पाणी केला, त्यांना समजून सांगितलं. तेव्हापासून जी काशीनाथ भाऊंची माझी मैत्री झाली तर ती आज तागायत मैत्री होती. कधी म्हणजे असं अनेक वेळा त्यांच्याबरोबर अनेक ठिकाणी जाण्याचा प्रसंग आला, अनेक बैठका करण्याचा प्रसंग आला. ते सामाजिक राजकारणी तर होते पण एक चांगल्या प्रकारचे कवी देखील होते. आम्ही त्याच्या वेळेस बैठकीत बसायचो. अनेक बसल्या कविता त्या ठिकाणी ते करायचे. अनेक म्हणजे असं कळत नव्हतं का वेळ कधी निघून जाईल. इतके म्हणजे इतका असा जीवापाड प्रेम करणारा हा व्यक्ती होता. अनेक वेळा त्यांच्या घरी जाण्याचा प्रसंग आला. ज्यावेळेस माझा त्यांच्या घरी जाण्याचा पहिला प्रसंग आला तर म्हणजे मी विचारलं वहिनी कुठे आहे तर त्यांनी बायकोला आवाज दिला तर तुझा भाऊ येऊन बसला इथं. त्या वहिनींना मी बघितलेलं नाही. लगेच त्यांनी माझं नातं डायरेक्ट भावाचं लावून टाकलं. तर मी म्हटलं काय प्रकार आहे या माणसाचा, मला काही कळत नाही. म्हटलं माझी नाजून वहिनीची ओळख काही नाही. तर मला नाही तुझा भाऊ बसलेला आहे बाहेर आलेला आहे, त्याला चहा घेऊन ये. आले, आमची ओळख झाली, सगळं काय झालं. तेव्हापासून त्यांनी मला मिळवण्याचं नातं लावलं. कधी पण संदीप हे पोरं पण मला कधी भेटले काय मामा म्हणजे तसं नातं एकदम सख्या बहिणीप्रमाणे. तर मी त्यांना सांगितलं की राजकारणात माझ्या बहिणीला तरी तुम्हाला एकदा नगरसेवक करावाच लागेल तरच माझ्या मनाला समाधान भेटेल. त्या पद्धतीने त्यांनी नगरपालिकेला माझ्या बहिणीला त्या ठिकाणी उभं केलं, निवडून आणलं. आम्ही सगळ्यांनी सहकार्य केलं. म्हणजे असा हा जीवापाड प्रेम करणारा असा व्यक्ती होता. आज आपला निवडून गेला. हे दुःख कधी भरून नाही येणार सारखं दुःख आहे. सामाजिक कार्य आपण सगळे या ठिकाणी हात जमलो. सामाजिक जीवनात काम करताना आपल्याला माहिती आहे कुठल्या प्रसंगाला तोंड द्यावं लागतं.
म्हणून अशा या कार्यकर्त्याला आपण या ठिकाणी मुकलोय. म्हणून मी यांना माझ्या सिन्नर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं सिन्नर तालुका खाली ग्रामोद्योग संघाच्या वतीने या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि आमचे जे भाचेबा आहे त्यांना आम्ही या ठिकाणी कधी त्यांची आठवण येऊन जाणार नाही असं या ठिकाणी सांगतो. सर्व शोकाकुल बंधू भगिनी, ज्यांना श्रद्धांजली वाहण्याची वेळ इथं येऊ नये असं आपल्या सर्वांनाच वाटत असताना अचानक या ठिकाणी तो प्रसंग आपल्यावरती ओढवला. काशीनाथ भालेराव यांच्याबद्दल अनेकांनी उल्लेख केला असेल, ते पुरोगामी विचाराचे होते. वास्तविक काशीनाथ भालेराव यांची पार्श्वभूमी कदाचित कोणाला माहिती नसावी. काशीनाथ भालेराव हे राहता येथील डॉक्टर पुराणिक यांच्याकडे लहानचे मोठे झाले. डॉक्टर पुराणिक तिथं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम करीत असे. त्यांनी त्यांना लहानपणापासून मोठेपणापर्यंत तिथं वाढवलं आणि नंतर काशीनाथ भालेराव या ठिकाणी त्यांना सिन्नरला प्रचारक म्हणून पाठवलं. संघाचा प्रचारक म्हणून संघाचा प्रचारक म्हणून पाठवलेला असताना जी सीताराम मंदिर आहे आता तानाजी चौकातलं, त्याच्या शेजारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं कार्यालय होतं. आणि त्या कार्यालयामध्ये आम्ही सर्वच जण, मी असेल, कैलास क्षत्रिय असेल आणि मोठी गँग होती आमची, आम्ही सगळे तिथं अभ्यासाच्या निमित्ताने यायचो. घरची गरिबी होती, घरात लाईट नव्हती, आम्ही तिथं होतो. आणि काशीनाथ भालेराव सुद्धा प्रचारक म्हणून त्या ठिकाणी ते तिथं उपस्थित राहिले. काशीनाथ भालेराव आपलं सर्वांना माहितीच आहे, स्वभाव अत्यंत चळवळा होता. कधी शांत बसत नव्हते, सतत फिरत असायचे. आणि त्याप्रमाणे त्यांनी त्या काळामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी गावोगाव फिरून या संघाच्या प्रचाराची धुरा त्या ठिकाणी त्यांनी व्हायची. आणि म्हणून आजही दोडी सारख्या गावामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शाखा उभारण्याचं श्रेय हे काशीनाथ भालेराव यांच्याकडे या ठिकाणी जातं. अतिशय चांगला असा हा कार्यकर्ता. त्या काळात सांगायला हरकत नाही का ते चहा घेत नव्हते, दूध पण घेत नव्हते. मला सांगितलं, बाळासाहेब मला या ठिकाणी फक्त शेळीचं दूध मला या ठिकाणी आवडतं आणि म्हणून मला शेळीच्या दुधाची या ठिकाणी व्यवस्था कर. काय म्हटलं, सोपी गोष्ट आहे एकदम. घरी या ठिकाणी एक शेळी घेतली. शेळी या ठिकाणी त्यांना दररोज सकाळी डबा भरून दूध देण्याची व्यवस्था ही माझ्याकडे होती आणि त्याप्रमाणे या ठिकाणी त्यांना दूध देण्याची व्यवस्था मी करत असे, हे सांगायला मला अतिशय आनंद वाटतो. त्यानंतर साहजिकच कार्यालयामध्ये असताना या ठिकाणी कार्यालयामध्ये असताना वहिनीची त्यांची या ठिकाणी वहिनी बनासारडामध्ये होत्या. वहिनीची त्यांची ओळख झाली. आणि मग तुम्हाला आत्ताच या ठिकाणी किरण भाऊंनी सांगितलं की ते अतिशय कवी मनाचे होते. इतके झटपट या ठिकाणी कविता करायचे. त्यांनी एक या ठिकाणी संग्रह सुद्धा त्यांनी प्रसिद्ध केला होता. त्याला नाव ठेवलं त्यांनी पाला पाचोळा. आणि त्या पाला पाचोळा नावाचं पुस्तक प्रकाशित करून कवितांचं या ठिकाणी त्यांनी हे अनेक जणांना त्याची वाटप सुद्धा केली होती. आणि म्हणून ते कागद घ्यायचे, दळा कविता लिहायचे आणि मला म्हणायचे, बाळासाहेब हे तुमच्या वहिनीकडे सोपवणे पोहोचवण्याची व्यवस्था ही तुमची. आणि त्याप्रमाणे या ठिकाणी मी ती काम करीत असे, त्याच्यात काही विशेष नाही या ठिकाणी. आणि त्याप्रमाणे नंतर त्याचं रूपांतर या ठिकाणी त्याच्या लग्नामध्ये झालं, विवाहामध्ये झालं आणि सुखी संसार या ठिकाणी ते करायला लागले. आता बऱ्याच जणांना माहिती, खूप काही सांगण्यासारखे, पण सांगायला हरकत नाही. अनेक निवडणुका या आम्ही एकत्रितपणेच लढल्या, एकत्रपणे निवडणुका लढल्या, एकत्रपणे हारलो, एकत्रपणे जिंकलो, एकत्रपणे सगळं केलं. आम्ही कायम या ठिकाणी सोबत असायचो. हे मला सांगायला या ठिकाणी अतिशय मला छान वाटतं. परंतु या ठिकाणी तो माणूस आज आपल्यात नाही याचं मात्र खूप दुःख मला झालेलं आहे. म्हणून मी जास्त काही न वेळ घेता मी त्यांना या ठिकाणी माझ्या परिवाराच्या वतीने, माझ्या हांडे परिवाराच्या वतीने, त्याचप्रमाणे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. धन्यवाद. यांच्या दुःखनिंदाने आपण सर्वजण शोक सभेसाठी जमलो. तसं पाहिलं तर काशीनाथ दादा आणि आम्ही ढोबळे साहेबांचे कार्यकर्ते होतो. ढोबळे साहेबांबरोबर असताना काशीनाथ दादा नेहमी शिस्त काय असते हे त्यांनी आम्हाला शिकवलं. त्यानंतर कुठल्याही भागातला कार्यकर्ता आला, त्याचं काम जर आणलेलं असेल, तहसील असेल, प्रत्येक ठिकाणी काशीनाथ दादांनी त्या अधिकाऱ्याला खडसावून सांगितलं का होत नाही ते काम.
अशा प्रकारचे दादांना आमच्या सिन्नर तालुका बनकर समाजाच्या वतीनं, सिन्नर तालुका बारामती जुगार आमदार महासंघाच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. म्हणजे आपली परिस्थिती तशी नाही, फाटके कार्यकर्ते आणि त्यांना असं काही स्वप्न त्यांनी बघू नये. परंतु काशीनाथचा काय रुबाब होता तो रुबाब त्यांनी खरं सांगितला नाही बाळूंनी. परंतु जेव्हा मी कॉलेजमध्ये होतो त्यावेळेला म्हणजे आज संघाचं जे काही दिसतंय तुला वातावरण देशभरातलं, त्या संघाचा तो तृतीय वर्ष प्रशिक्षण घेतलेला हे होता, प्रशिक्षणार्थी होता. आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं 3 वर्षाचं प्रशिक्षण घेणं हे कोणत्या येड्या गबाळाचं काम नव्हतं. तेव्हा जिल्ह्यात 2-4 मोजून लोक असतील आणि ज्याने असं काहीतरी घेतलं होतं, कुठल्या तरी वरच्या पदावर जाईल असा माणूस होता. त्याचं खरं म्हणजे आयुष्य तिकडं कोलार आणि तिकडं त्याचं बालपण ते झालं. त्याचं मूळ गाव दोडी होतं. आणि जेव्हा तो आला, मी कॉलेजला असताना त्याचा तो रुबाब म्हणजे काशीनाथजी भालेराव आलेले आहेत आणि त्यांना तुम्हाला भेटायचंय असा तो संदेश जायचा. आणि काशीनाथला भेटायलाही माणसं इथलेच संघाचे लोक जे असायचे असे ठराविक लोकांना तिथं त्याला भेटायसाठी घेऊन जायचे. त्याची वेळ घेतलेली असायची. त्यावेळेला तो त्यांनाच भेटायचा, इतरांना नाही. त्याचा तो खादीचा ड्रेस, त्याची ती शबनम, त्याचा तो जो रुबाब मला आजही डोळ्यापुढं मला आठवतो. आणि त्या सीताराम मंदिरात शेजारच्या त्या वरच्या रूममध्ये तो त्यावेळेला राहायचा. आणि एकदा तिथं गेलो, चर्चा सुरू झाल्या. त्याची तिथून जी मैत्री झाली ती मैत्री शेवटच्या क्षणापर्यंत नाही. रोज भेटलो तरी त्या मैत्रीत कधी अंतर पडलं नाही. म्हणजे मला नाही असं वाटत का तो मी त्याला म्हणजे त्यांनी विल्या म्हणून कधी विल्याच्या पलीकडे कधी तो बोलला नाही. आणि मी त्याला काशीनाथच्या पलीकडे कधी त्या बोलण्यात कधी कोणाला वाईटही वाटलं नाही. परंतु तो काळ माझा कॉलेजला असतानाचा काळ आणि तिथं वैचारिक आमची जी बैठक सुरू झाली त्यात तो शंकर बोराडे आणि इतरही लोक होते. आणि थोडासा तो वैचारिक याच्यामध्ये थोडासा बदलला आणि त्याला संघाला सोडायची मानसिकता त्याच्यामध्ये निर्माण करणाऱ्यांमध्ये जे काही 2-4 लोक होते त्याच्यामध्ये मी पण होतो. आणि त्याने ते संघाचं हे सोडलं आणि तो सिन्नरच्या मग ते सुरेखाच्या निमित्तानं असेल सिन्नरच्या प्रेमात पडला, सिन्नरकरांच्या प्रेमात पडला. आणि जर तो तसा पडला नसता तर कदाचित आज दिल्लीच्या त्या कुठेतरी तख्तावर खऱ्या अर्थाने मोठ्या पदावर तो राहिला असता. आणि ते करण्यामध्ये मलाही कधी कधी दुःख होतं की साला आपण कारण नसताना याला हे केलं आणि आज याचं करिअरच आपण बिघडवलं. तशा अर्थाने मनात कुठं कुठं ते असं शल्य मनामध्ये यायचं. पण तेवढा त्याचा रुबाब होता, तेवढा त्याच्या शब्दाला आणि त्याच्या याला मान पण होता. आणि त्या काळामध्ये मग तो हळूच इथं राहिल्यानंतर जेव्हा लग्न आणि बाकीच्या गोष्टी झाल्या मग तो जोडीला राहायला गेला. छात्र भारतीच्या निमित्तानं कॉलेजवर वेगवेगळे आंदोलन असायचे. आता यातल्या किती लोकांना आठवतं मला माहित नाही, पण सिन्नर कॉलेजच्या समोर त्यावेळेला असं पडलेलं माळरान होतं चांगलं. आणि त्या माळरानाच्या समोर शरीर विक्रिया करण्याचा धंदा चांगला जोरात सुरू झाला होता. त्याच्या विरुद्ध ते बंद करावं म्हणून जे आंदोलन केलं आम्ही, त्या आंदोलनातला मेन अग्रणी त्यावेळेला काशीनाथ होता. दोडीमध्ये असणारे जे शाळेचं जी शाळा होती त्या शाळेला अनुदान मिळत नव्हतं. आणि त्यावेळेला अशी परिस्थिती होती का त्यांना अनुदानच मिळत नाही आणि शाळा किती दिवस अशी चालवायची. ज्यावेळेला छात्र भारतीने त्याचा तो उपक्रम घेतला आणि ती सर्व शाळा रस्त्यावर बनवली त्यावेळेला त्याच्यातलाही अग्रणी काशीनाथ होता. आणि त्यावेळेला जे काय आम्ही रस्त्यावर तो रस्ता रोको वेगळ्या पद्धतीने केला त्यामुळे त्या शाळेला अनुदान मिळालं आणि खऱ्या अर्थाने त्याला मान्यता मिळून अनुदान मिळालं. अशा अनेक गोष्टी आहेत. म्हणजे तो ग्रामपंचायत मध्ये असेल, आता फार कमी लोकांना तो आता बोलता बोलता बनवणारा म्हणाले म्हणून, नाही तर खूप लोकांना माहिती आहे 3-3.5 वर्ष तो पत्रकार म्हणून पण नांदूरला काम करत होता आणि इतकं चांगलं काम करत होता म्हणजे खरं म्हणजे आता त्याने खूप मोठा भ्रष्टाचार पण एक शोधून काढला होता. आणि त्याच्यातला कार्यकर्ता, त्याच्यातला खऱ्या अर्थाने पत्रकार त्यावेळेला जागा झाला आणि त्यांनी त्याची फाईल पण बनवली होती. परंतु कोणाला असं सहज असं यश येत नाही. आणि ग्रामीण भागात काम करणाऱ्यांचं पाट्याला फार कमी येतं. शहरामधल्याच पत्रकारितेला जास्त किंमत असते. आजही आपण ते सगळे अनुभव घेतो. काशीनाथने चांगली फाईल केली होती आणि त्याचे धरण आहे तिथलं भोजापूरचं धरण, तिथला मोठा भ्रष्टाचार त्यांनी बाहेर काढला होता. पण त्याने ज्यावेळेला संपादक आणि इतरांना तक्रार केली तर त्याला फाईल घेऊन जे बोलवलं आणि ती फाईल त्यांनी आता हाय बोळा बाबडात होता, याला काही डोक्यामध्ये कल्पना नाही की असं काही त्यावेळेला झेरॉक्स वगैरे काही एवढं फार महत्व नव्हतं. फाईलची झेरॉक्स जर त्यांनी करून ठेवली असेल तर त्याला बरंच काही करता आलं असतं. पण त्याने ओरिजिनल फाईल जी घेतली आणि नाशिकला विश्वासाने गेला. तेव्हा रामभूमी आणि देशदूत दोन्ही पेपरचं तो काम करायचा. आणि ती फाईल मग त्या सगळं सांगितलं का असं असं आहे त्या अधिकाऱ्यांना. ठीक आहे आम्ही त्या अधिकाऱ्यांना बोलून घेतो आणि मग ते बघतो कसं करायचं. आणि ती फाईल काशीनाथकडून त्यांनी ठेवून घेतली आणि 2 दिवसांनी काशीनाथला निरोप पाठवला तर तुम्ही आता घरीच बसा, तुमच्या पत्रकारितेची आम्हाला काही गरज नाही.
आणि म्हणून त्याची पत्रकारिता तिथं संपली नाही तर कदाचित चांगला पत्रकार अजूनही तो झाला असता. ग्रामीण भागातून काम करता करता नंतर तो सिन्नरला झाला आणि तो खरं म्हणजे सर्व पक्षांमध्ये नंतर तो म्हणजे वेगळ्या सगळ्या शहरातल्या ज्या काही चळवळी आंदोलन त्या खरं म्हणजे तो काळच चळवळीचा आणि याचा होता. खूप प्रकारचे विद्यार्थी चळवळीचे तितके आंदोलन आम्ही त्या काळात केले. त्यावेळेला तो प्रत्येक याच्यामध्ये अग्रणी असायचा. मुळात त्याचा तसा काही संबंध नव्हता, परंतु प्रत्येक याच्यामध्ये आमच्या खांद्याला खांदा लावून तो काम करायचा. आणि नंतरच्या काळात तर असं झालं की जी हळूहळू चळवळच मागे पडली आणि मग इतर पक्षाचे कामं वगैरे आणि मग तो पक्षाच्या याच्यामध्ये गेला. आता तोही याच्यामध्ये रामदास आठवलेंच्या RPI मध्ये तो महाराष्ट्राचा सचिव लेवल, उत्तर महाराष्ट्राचा सचिव लेवल पर्यंत तो पोहोचला होता. म्हणजे रामदास आठवलेंनी जेव्हा नाशिक रोडला D.Ed आणि B.Ed कॉलेज वगैरे सुरू केलं होतं, मोठं गाव हे केलं होतं, त्यातला मेन कार्यकर्त्यांमध्ये ते शंकरराव काकडे नंतर याचंच नाव होतं. म्हणजे मला बहिणीचा जेव्हा B.Ed ला नंबर लावायचा तर मी यालाच घेऊन तिकडे गेलो होतो आणि 2 शब्द म्हणजे काही फारसं न बोलता काम झालं. एवढा त्याच्या शब्दाला त्या RPIच्या याच्यामध्ये आठवले गटामध्ये पण तेवढा त्या शब्दाला किंमत होती. म्हणजे नंतरच्या काळामध्ये त्याने जीव तोडून खूप काम केलं, पण त्याच्यानंतर लक्षात आलं की नुसतं जीव, कारण शेवटी घरची परिस्थिती आणि या सगळ्या गोष्टी येतात. तुम्हाला राजकारण करायचं म्हणजे एवढं सोपं नाही की तुम्ही आज तुम्हाला घरात संध्याकाळची भ्रांत जर असेल तर तुम्ही ते करू नाही शकत. आणि मग त्याच्यामध्ये तो हळूहळू मग त्याने असं ठरवलं का जास्त बाहेर करण्यापेक्षा आपण गावात तालुक्यामध्ये काम करावं. आणि त्यांनी मला नाही वाटत एक गाव एक गल्ली सोडली असं. जिथं जिथं गेला त्या प्रत्येकामध्ये तो प्रत्येकाला त्याने मित्र केला, आपलेसं केलं. प्रत्येकाच्या घरात त्याचं घरापर्यंत किचन पर्यंत जाणं नव्हतं. म्हणजे माझं घर काय त्यांचं घर काय कोणाचे तुम्ही बघा, म्हणजे प्रत्येकाच्या घरात तो इतका सहज मिसळून जायचा, कधी तो असा वेगळा परका वाटलाच नाही. म्हणजे आता बंडोराने सांगताना तेव्हा सांगितलं, थोडंसं अर्ध सत्य सांगितलं. म्हणजे ग्रामपंचायतचा सदस्य झाला तिथपर्यंत ठीक होतं, पण जेव्हा तो मार्केटला आला म्हणजे तेव्हा असं निवडणुकामध्ये तुम्हाला आम्हाला काय सहज असं कोणालाही संधी नव्हती. याने सहज म्हणून फॉर्म भरला. त्यावेळेला एक प्रथा होती तर तुम्ही फॉर्म भरताना तुमचा माघारीचा फॉर्म भरून घेतला जायचा. आणि तो माणिकरावांच्या बरोबर नव्हता, तो तुकाराम दिघोळेंच्या बरोबर होता. दिघोळे साहेबांनी पण त्याच्या अर्ज लिहून घेताना त्याच्या माघारीचा अर्ज लिहून घेतला आणि ते सर्वांनी दिला. आता पण तो हुशार होता, म्हणजे त्याला माहिती होतं का आपल्या वाट्याला हे आयुष्यभर आपण किती काही केलं तर आपल्याला काही मिळेल असं नव्हतं. त्याने फक्त एकच त्याच्यात गोष्ट केली होती. त्याने ज्या अर्जावर जी सही केली होती माघारीच्या अर्जावर वेगळी सही करून ठेवली होती. म्हणजे तुम्ही जर त्याचं बघाल तर त्याचं अक्षर खूप टप्पर होतं, म्हणजे इतकं सुंदर अक्षर होतं. म्हणजे सहज लिहिलं ना ते डोळ्यात भरेलं असं होतं. त्याचा फॉर्म भरलेला त्या फॉर्मवर त्याची हे आणि काशीनाथची सही पण जर त्यांनी बघितली असेल तर काशीनाथची सही एक अशी डोळ्याला सुखद आनंद देणारी त्याची मोठी मराठी सही होती. त्याने मात्र इकडं केली. आता या नेत्यांना त्या गडबडीत काही लक्षात नाही आलं आणि माघारीच्या सहीवर मात्र भलतीच सही त्याने केलेली होती. आणि जेव्हा ते सगळं माघारीचं सांगितलं, यालाही सांगितलं की काशीनाथ तुझी माघार आता अमुकाला आपण उमेदवारी दिलेली. तर म्हणे असं नाही चालणार साहेब, माझी माघार कोणी घेतली, मी कुठं आलो माघार द्यायला. निवडणूक अधिकाऱ्याकडे गेला आणि त्यांच्याशी डोकं लावलं. निवडणूक अधिकारी म्हणे करा चेक. फॉर्म बघितले, फॉर्मवरची सही वेगळी माघारीची सही वेगळी. नाही म्हणे याचा फॉर्म ठेवावा लागेल. नेत्याचा नाईलाज झाला, त्याला त्यावेळेला उमेदवारी द्यावी लागली, तो निवडून आला. म्हणजे त्यांनी खूप चांगलं काम त्या पिरियडमध्ये केलं. म्हणजे माझं त्यावेळेला मार्केटच्या गेटलाच खेटून 1 नंबरच्या 2 नंबरच्या घरात आलिशान एजन्सीज म्हणून बिल्डिंग मटेरियलचं दुकान होतं आणि तो तिथं येऊन बसायला. आता त्याला गेटमध्ये जाताना मी दिसायचो आणि येताना मीच दिसायचो. आणि मग तो तिथं काय काय उद्योग करतो, काय करायचं त्याचं रोज आमचं एकमेकाला भेटणं व्हायचं. पण त्या काळामध्ये जे काही कामं तिथं झाले त्याच्या गुणवत्तेच्या बाबतीमध्ये त्याने इतका त्रास दिला त्यांना तर तो डायरेक्ट काढायचं नाही. तुम्ही सिमेंट काँक्रिटीकरण करताना दाखवा तुम्ही क्वालिटीचं करताय की नाही करत, काढा त्याचं मटेरियल पाठवा मेरीला. इतका त्रास द्यायचा की नाहीलाच व्हायचा की काम चांगलं करावं लागायचं असं. पण नशिबाने त्याला काय नंतर बाकी त्याच्या या स्वभाव पाहिजे रोकटोक स्वभाव होतात, काही ना आवडायचं नाही, नेत्यांनाही असे लोक चालत नाही. त्यामुळे पुढे काही त्याच्या वाट्याला काही नंतर राजकारणात फार काही आलं नाही. परंतु स्थानिक याच्यामध्ये त्याने जो काही मित्रमेळा जमवला, जिथं जिथे गेला तो जो गोतावळा जमवला, त्याच्या एवढा गोतावळा मला पण जमवता नाही आलेला, मला नाही वाटत कोणाला जमवता आला असेल. त्या प्रत्येकाशी त्याने तेवढे जवळचे संबंध तयार केले आणि मग सिन्नर हेच त्यांनी त्याचं सगळं कर्मभूमी म्हणून त्यांनी हे केली. आणि नंतरच्या काळात तर मग जेव्हा इतर राजकारणाच्या याच्यामुळे ज्या ओळखी झाल्या त्यामध्ये पण नगर हे पोलीस स्टेशन असेल किंवा तहसील कचेरी असेल, कोणी जाऊन तुम्ही एकदा प्रयत्न करून बघा, आपलं रुबाबात जाऊन पोलिसांशी बोलून बघा काम होतं का. तुम्ही शब्द टाकाल आणि पोलीस ऐकतील असं होत नाही. पण काशीनाथ ही चीजच वेगळी होती. म्हणजे काशीनाथ बोललं तो पोलीस असो ना, तर किती असो किती चिडला तरी काशीनाथ समोर तो घेऊन जायचा आणि सहज त्याचं कोणाचंही काम तो करून घ्यायचा. आणि तिथून जरा त्याचा थोडासा ट्रॅक बदलला मी असं म्हणतो. आणि नकळत मग बाकीच्या गोष्टी त्याच्या चळवळीतल्या आणि या सगळ्या कमी झाल्या.
नंतर काशीनाथ सगळ्यांचा झाला, काशीनाथला पण ते एक विश्व त्याने ते छोटंसं विश्व निर्माण केलं आणि तेवढ्यातच तो रममान राहिला. मैत्री सर्वांची राहिली, म्हणजे निवडणुका असेल सुरेखाच्या वेळेला तर नगरपालिकेच्या वेळेला बाकी खरं म्हणजे ते त्याचं सुरेखाला कोण ओळखत होतं, गाव ओळखायचं काही काम नव्हतं, सुरेखाची त्याची बायको म्हणूनच निवडून आली. आणि या सगळ्या याच्यामध्ये नंतर त्याच्यात जे काही तिचं काम करावं लागलं ते सुरेखापेक्षा याने ज्यादा केलं. आज त्या अर्थाने सर्व हे होतात, सुरेखा ही तशी नावाला होती. परंतु या कसं होतं की आपण किती काही केलं तर शेवटी एवढे रोकटोक बोलणारे, तोंडावर बोलणारे, 4 शिव्या देणारे लोकांना नाही चालत आणि म्हणून हळूहळू तो थोडासा बाजूला पडला. परंतु त्याने त्याचं जे विश्व काही निर्माण केलं होतं ते चांगल्या पद्धतीने केलं आणि शेवटपर्यंत म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत म्हणजे माझी तू तरी भेटून आला, मला भेटण्याची पण संधी मिळाली नाही. खरं म्हणजे आजारी पडल्याचं मला म्हणजे 15-20 दिवस आधीच माझाही फोन झाला होता, मी वेगळ्या कारणासाठी मी फोन केला, त्याचा आवाज ऐकून मी पण अचंबित झालो. आणि मग मी त्याला म्हटलं अरे एवढा आवाज तुझा बारीक झालाय म्हणजे काही तर म्हणजे फार आजारी आहे मी म्हटलं येतो बघायला. आणि दुसऱ्या दिवशी मी बडोद्याला बहिणीकडे गेलो आणि थोडासा मला यायला उशीर झाला, गडबडीत विसरलो. आणि ज्या वेळेला विषय झाला की उद्या त्याला नाशिकला ऍडमिट केलं तर कळलं, म्हटलं उद्या भेटायला जाऊ तर आदल्या दिवशीच ज्या दिवशी आम्ही चर्चा करत होतो त्याच दिवशी रात्री तो मेसेज बघायला मिळाला. तर म्हणजे तसा मित्र म्हणजे तसा तो भाऊ, घरातला भाऊ म्हणजे आजही माझ्या घरच्या म्हणजे मी तर असं समजतो का त्या माझा काही कमी जादा कधीतरी निरोप आपल्याला येईल म्हणून मी वाट बघायचो. करोनामुळे तर खरं म्हणजे माझा खूप संपर्क तुटला, सगळ्यांशीच तुटला होता, त्यामुळे जाणं येणं थोडंसं कमी झालं. पण माझ्या गर्दीमध्ये कुठंतरी हे होईल. पण मी आता जेव्हा गेलो तेव्हा खडान चालत होती, बोलत होती आणि ती त्या जुन्या आठवणी सांगत होती त्याने त्या बोलण्यामध्ये माझं नाव घेतलं. म्हटलं बाई मीच आलेलो आहे. तिने जेव्हा तो आंबाडा फोडला तर मी तो नाही विसरू शकत. पण एवढे आमचे जवळचे संबंध त्या याच्यामध्ये त्या घरामध्ये आजही घरच्यांना असं झालं की नाही आपण गेलंच पाहिजे. माझ्या घरातल्या आईपासून बायकोपासून सगळ्यांपर्यंत हे माझ्या एकट्यापुरतं नाही, अनेकांचे संबंध सर्वांचीच तसे संबंध त्यांनी निर्माण केले होते. असा एक जेव्हा भावाचा मित्र, जेव्हा भावाचा म्हणजे खरं म्हणजे भाऊच मी गमावलेला आहे, सर्वांनीच आपण गमावलेला आहे, त्यांना मी भावपूर्ण आदरांजली देतो. सर्वजण बोलले ते भरपूर मोठे आहेत आणि त्यांचा अनुभवही खूप मोठा आहे. माझा अनुभव आत्ताचा लग्नानंतरचा. अन्य अत्याचार निर्मूलन समितीमध्ये आल्यानंतर संदीप भाऊ भालेराव तालुका अध्यक्ष होते. त्यानंतर काकांची ओळख झाली. सुरुवातीला मला बऱ्याच वेळेस प्रश्न पडायचा की संदीप भाऊंकडे जे निवेदन बनवण्याचे वगैरे जे टॅक्टिक्स ते कसं काय इतके छान कसं करतायत. त्या प्रश्नाचं उत्तर आज मला पाटील काका किंवा आपले हांडे सर ज्यावेळेस बोलले की भालेराव काका इतके हुशार होते आणि त्यांचं सुद्धा खूप मोठं योगदान होतं. त्यामुळे संदीप भाऊंकडे हा एक चांगला गुण आलेला असेल. असे भालेराव काकांचा संपर्क अन्य अत्याचार निर्मूलन समितीमध्ये आल्यानंतरच माझा झाला आणि ही म्हणजे फार उशिरा भेट झाली असं मला वाटायला लागले आता ज्यावेळेस मी सर्वांचं मनोगत ऐकल्यानंतर. आणि त्यामुळे अन्य अत्याचार निर्मूलन समिती आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यातर्फे यांच्याकडून मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहते. आपलं जे सिन्नर शहर आहे किंवा तालुका आहे हा खराच संवेदनशील तालुका आहे असं जाणवलं. कारण की सर्वसामान्य कुटुंबातल्या एखाद्या कार्यकर्त्याचा, राजकीय कार्यकर्त्याचा अशा प्रकारे सार्वजनिक वाचनालयामध्ये शोकसभेचा कार्यक्रम आयोजित करण्यात यावा आणि त्या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावं. ही खऱ्या अर्थानं आपल्या सिन्नरची जी संवेदनशीलता आहे ही हरवलेली नाही याचं हे उत्तम असं उदाहरण आहे. आणि हे आपण वेळोवेळी जपत राहावं. कार्यकर्ता आता शिंदे साहेबांनी मग सांगितलं की आमदाराचाच पोरगा आमदार होतो, ह्या गोष्टी आहेत. आणि चळवळीतल्या माणसाला पुढं कसं छाटलं जातं सरांनी ते उदाहरण दिलं की कदाचित पाटील साहेबांनी सांगितलं कदाचित दिल्लीपर्यंत पण पोहोचले असते. परंतु हा जो बॅकलॉग असतो, बॅकलॉग म्हणण्यापेक्षा एक आपण ज्या सर्वसाधारण कुटुंबातून जे आलेला असतो हे उच्च जे आहे पिढीजात जे काही अजगर होऊन बसलेले राजकारणातले त्यांना सहन नाही होत आणि ते असं छोटे छोटे त्या कार्यकर्त्यांना छोटं करत राहतात. मग किरण भाऊ असतील, आता मी 7वी-8वीला असताना किरण भाऊ नगरसेवक होते सिन्नरचे. म्हणजे ज्या लोकांना आपण कुठंतरी एक मोठ्या याच्यापर्यंत पाहिलं पाहिजे तिथपर्यंत हे लोक का पोहोचले नाही तर याचं ऑब्झर्वेशन ज्या वेळेला आपण केलं मी बघितलं की ही चांगली लोक आता
साहेबांचं तर म्हणायचं तर एक उत्तम उदाहरण म्हणजे एक गिव्ह रिस्पेक्ट अँड रिसिव्ह रिस्पेक्ट देणारं व्यक्तिमत्व होतं. वकिलीच्या माध्यमातून ज्या वेळेला माझी त्यांची भेट झाली, आता बरेच जणांनी सांगितलं की तिथे तहसील परिसर वगैरे, आणि आमचे मोठे बंधू त्यांचे जोडीदार होते. मग ते नावानेच विचारायचे सुखाचं काय चाललं वगैरे, मळ्यात काय पिकं वगैरे काय केले. तर अशा अर्थाने, आणि मी त्यांच्यापेक्षा वयाने खूप लहान होतो, परंतु वकील झालेलो होतो. ते मला काळवाव करायचे. मला कसं तरी वाटायचं, अरे एवढी मोठी व्यक्तिमत्व आपल्याला काळवाव करते. परंतु नंतर मला कळालं की ते त्या पदाला रिस्पेक्ट देत आहे. एक सामाजिक भान ज्या गोष्टीचं असायला लागतं. ठीक आहे, आता पाटील साहेब हे क्लासमेट असल्यामुळं त्यांचे त्या पद्धतीने ट्युनिंग असायचं, परंतु ती व्यक्ती ज्या वेळेला आपल्याला अशा पद्धतीने सन्माननीय बोलते, त्यावेळेला त्या व्यक्तीचं त्याचं जे शैक्षणिक एक कॅटेगरी म्हणूया आपण, किंवा ती पात्रता जी आम्हाला NCC मध्ये शिकवली की तुम्ही जर दुसऱ्याला रिस्पेक्ट दिला तर तो समोरचा तुम्हाला रिस्पेक्ट देणार आहे. अशा अर्थानं खरा एक संवेदनशील असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. मी आमच्या काकांचं देखील आभार मानतो की तुम्ही दरवेळेला असा एक कार्यक्रम, म्हणजे ही वेळ येऊ नये परमेश्वराने, अशा प्रकारचे वेळ आणू नये, परंतु काका हे आपल्याला नाईलाजाने करावं लागणार आहे. आणि इथून पुढच्या धकाधकीच्या काळामध्ये तर करावं लागणार. मी त्या दराडे साहेबांना सांगणार होतो की साहेब असे भावनावश होऊ नका, कुणीही भावनावश होऊ नका, आणि तब्येतीची काळजी घ्या. आत्ताचं जग तशा पद्धतीचं राहिलेलं नाही. वातावरण तुमचं दूषित खाणं, तुम्हाला प्युअर खाणं राहिलेलं नाही. तुम्हाला काय म्हणजे सगळ्यांनाच प्युअर खाणं राहिलं नाही. जसं सरांनी सांगितलं शेळीचं दूधच का, तर त्या शेळीच्या दुधामध्ये त्या प्रकारच्या वनस्पती ती शेळी खाते, म्हणजे सगळ्याच प्रकारच्या, आणि ते दूध हे शरीरासाठी आरोग्यदायी असतं. आपल्याकडे बघा डोळ्यात जर काही कचरा बिचरा गेला तर आपल्याला म्हणायची का शेळीचं दूध सोडा. म्हणजे एक सांगायचं तात्पर्य की असं एक आपण प्रत्येकानं प्रत्येकाची काळजी घ्या. आज संदीपने त्या ठिकाणी मला नाही येता आलं, अंत्यविधीला मी बाहेर गेलेलो असल्यामुळे मला नाही येतात, परंतु एक काकांची एक गोष्ट मला आवडली की त्यांनी ते जिद्दबाज होते आणि त्यांनी मुलाला वकील बनवलं, आणि त्यांचा मुलगा आज आमच्या बरोबरीने त्या ठिकाणी सिन्नर कोर्टामध्ये एक स्वाभिमानाने प्रॅक्टिस करतोय. त्याबद्दल मला निश्चितच, त्याला सिनियर देखील एक नावाजलेलं व्यक्तिमत्व मिळालेलं आहे. संकल्प तुला सांगणारे भरपूर भेटतील, असं कर तसं कर, आता तुझी वकिलीलाही चालायला लागलेली आहे, परंतु कमीत कमी त्या सिनियरकडे तू जर 10 वर्ष जर घालवले तर तुला इथं रोखू शकणारा कोणीच राहणार नाही. हे मी माझा आत्मविश्वास सांगतो. एवढं बोलतो आणि या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि आभार मानण्यासाठी गुरुपते सरांना मी सांगतो. बंधूंनो, आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक RBIचे उत्तर महाराष्ट्राचे सचिव सिन्नरचे भूषण म्हणलं तरी हरकत नाही, आणि सगळ्याच समाजाचे बहुजनांचे भूषण उद्धवशी काशीनाथजी भालराव. आता बऱ्याच मान्यवरांनी सांगितलं, विलास पाटील यांनी पण सांगितलं, पूर्वी ते RSS मध्ये काम करत आहे. मी सिन्नरला कॉलेजला होतो त्यावेळेस मी त्यांना स्वतः बघितलंय. त्याच्यानंतर मी इकडं डॉक्टर दीपक सोनवणे इकडं सरकारी डॉक्टर होते 92-93ला, त्यावेळेस ते कार्यकर्तेच होते. मला वाटतं ते राजवाड्यात ते आंबेडकर पुतळ्याच्या समोर राहायचे. माझा त्यांचा काही परिचय नव्हता, पण ते MLC घेऊन तिकडे यायचे. मारामारीच्या काही केसेस असेल समाजाच्या कोणाच्या काही, बोलता बोलता सर कोण आहे काय मला असं त्यांनी विचारलं. म्हटलं मी रुपवते डॉक्टर आहे, असं असं बरं. त्याच्यानंतर त्यांचा माझा परिचय जास्त होत गेला. एकदा समाज कल्याण मंत्री होते आपले आठवले साहेब, त्यावेळेस ते माझे आले, असं असं तुझ्या गावात कार्यक्रम धरायचा आहे, हरकत नाही, माझं काही योगदान असेल मी देतो. आणि त्यानंतर त्यांच्याशी मी जोडत गेलो, आणि जास्तीत जास्त समाजाला ज्या काही ॲक्टिव्हिटीज असेल किंवा समाजाचं आंदोलन असेल, काही पोलीस स्टेशनच्या केसेस असेल, त्यावेळेस अशी परिस्थिती होती. मला चांगलं आठवतंय का पोलीस बघितलं का लोक घाबरायचे, पोलीस स्टेशनच्या आवारात सुद्धा कोणी जात नव्हतं. आणि त्यावेळेस काशीनाथजी आणि बाळासाहेब या RBIचे एकदम धडाडीचे कार्यकर्ते होते. एक पवार म्हणून होता सोनांब्याचा, वार करायचं ठरलं तरी वार करायचे ते, असं एक व्यक्तिमत्व होतं. आणि त्या काळामध्ये एक पॅन्थर म्हणूनच होते, आणि ते शेवटपर्यंत पॅन्थर म्हणूनच जगले. आणि असं माणसं त्या दिवशी बघितलं आपण, मग प्रचंड जनुस मुदाय होता अंत्यविधीला. आणि तुम्ही पण आता यांनी शोकसभेचं आयोजन केलंय,
एक आनंद वाटतंय, दुःखही होत आहे. आपल्यातला चालता बोलता कार्यकर्ता खरं म्हणजे त्या दिवशी प्रकाश लोंढे आमचे मित्र मार्गदर्शक त्यांनी सांगितलं का कार्यकर्त्यांनी काम करताना सामाजिक चळवळ उभी करताना आपल्या शरीराची तब्येतीची पण काळजी घेतली पाहिजे. आता शरदराव तर नेहमी उपोषण करताय, त्यांनी पण मी त्यांना सांगितलं तुम्ही पण काळजी घ्या. कारण काय धकाधकीचे जीवन आहे. आज मोबाईल टीव्ही इंटरनेट याच्याकडे तुम्हाला बघायला नाही, पण आजही आता वकील साहेबांनी सांगितलं संवेदनशील सिन्नर आहे आणि त्याचे हे परिचय म्हणजे हे प्रत्यय आपल्याला या ठिकाणी. मी काही जास्त लांबलेलं भाषण थांबवतो. पुन्हा एकदा आमचे मार्गदर्शक यांना मी माझ्या गावाच्या वतीने सरपंच या नात्याने मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. उपस्थित जनसमुदाय, त्याचप्रमाणे सर्वपक्षीय पदाधिकारी, मित्रपरिवार आणि पत्रकार बंधू, ज्याप्रमाणे आजच्या शोकसभेचा आयोजन केल्यानंतर आपल्या समोर आपल्या वाणीतून अनेक मित्रपरिवारांनी आदरणीय साहेबांचा जीवनपट अगदी विस्तृतपणे आपल्या पुढ्यात ठेवलेला आहे. आणि ज्यांनी कोणी आपलं मत किंवा या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं नाही त्यांच्याही पदरी साहेबांचे अनेक अनेक असे अनुभव आहेत की त्यांच्या मनात त्या विचारांचा घोळ अद्यापही चालू असेल. खऱ्या अर्थाने एक साहेब यासाठी अनेक नाती त्यांच्याशी माझी आहेत. एक मित्रापासून, बंधूपासून, व्याह्यापासून, एक पाठीराख्यापासून आणि एक दिशादर्शक माझ्या आयुष्यात ज्याने अगदी 25 वर्षापूर्वी जे माझ्या जीवनातलं मी पहिलं आंदोलन त्या ठिकाणी खैरलांजीचं आंदोलन उभं केलं आणि छोट्या छोट्या आंदोलनातून ज्यांनी मला या चळवळीत आणलं आणि चळवळीत येऊन स्वतः तालुक्याचं व्यासपीठ स्वतःच्या हातात असताना देखील की आमच्या वतीने, समाजाच्या वतीने किंवा RBIच्या वतीने ज्या ज्या संघटनेत ज्या ज्या वेळेस संधी मिळाली असेल तर रेरेकर सर त्या ठिकाणी माझ्या वतीने बोलतील एवढं मनाचा मोठेपणा दाखवून माझ्यासारख्या सर्वसामान्य खेडेगावात राहणाऱ्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी संधी निर्माण करून दिली. माझ्या व्यक्तिगत जीवनाचे माझे त्यांचे जरी नातेवाईक संबंध जरी असेल पण एक मित्र, एक पाठीराखा आणि खूप चांगला मार्गदर्शक या निमित्ताने मी गमावलेला आहे, अनेकांनी गमावलेला आहे. आणि त्याच निमित्ताने खऱ्या अर्थाने मी माझ्या म्हणजे फेसबुक असेल किंवा व्हॉट्सअप असेल त्याच्यावर लिहिताना मी म्हटलं की ही सिन्नर तालुक्याची नव्हे तर जिल्ह्याची न भरून निघणारी सामाजिक पोकळी आहे. आणि ती म्हणजे अशी माणसं त्या काळी त्यावेळी कुठलाही मोबाईल नसतो. आता गल्लीतला पिंट्यावर तो केक कापला की लगेच त्याचा व्हॉट्सअपवर फोटो येतो आणि तो नेता होतो. तर त्या काळी कुठली साधनं नसताना देखील म्हणजे माउथ टू माउथ, हँड टू हँड आणि म्हणजे या गोष्टी तिथपर्यंत तळागाळात एखाद्या गावात काही अन्याय अत्याचार झाला तर त्यावेळी मिळेल ते साधन पकडून त्या ठिकाणी जायचंय किंवा तालुक्याला आल्यानंतर त्या कार्यकर्त्यांची काळजी घ्यायची आहे. अशा प्रकारच्या स्वतःच्या मध्ये असणाऱ्या विविध म्हणजे अनेक विविध पैलूने असं असणारे व्यक्तिमत्व होतं. आणि मला वाटतं माझी पहिली सभा 22ची सभा घातली होती विलास पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहे. आवर्जून काशीनाथजी मी सांगितलं की हेरेकर सरांचं भाषण चौकटीतच लावा आणि पाटील साहेबांनी त्या ठिकाणी त्यांच्या शब्दाला मान देऊन ते माझं भाषण सभेचं त्या ठिकाणी चौकटीत लावलं. म्हणजे अशी सर्वसामान्य कार्यकर्त्यांची काळजी घेणारं व्यक्तिमत्व. मग मुंबई पासून तर अनेक माझ्या बरोबर म्हणजे माझ्या व्यक्तिगत पारिवारिक कॉन्ट्रोवर्सी असेल किंवा म्हणजे खूप खूप काही गोष्टी असेल तर त्याच्यामध्ये सहभागी होणारी व्यक्तिमत्व म्हणून आणि तालुक्याचं मी बरेच 20-22 वर्ष त्यांच्या बरोबर या ठिकाणी काम केलं. त्यांच्या काम करण्याची जी पद्धत आहे आणि जो जे त्यांच्यातला निर्भीडपणा जो एक मोठा गुण होता तोही गुण या ठिकाणी वाक्यण्यासारखा आहे. अनेक या ठिकाणी विषयावर मी जवळजवळ तास 2 तास त्यांच्यावर बोलू शकतो परंतु वेळेचा अभाव या ठिकाणी बघता आपण सर्व पक्षाचे पदाधिकारी आणि
सर्व मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहेत. खऱ्या अर्थाने आभार, मी परिवाराचा एक बालेराव परिवाराचाच एक सदस्य घटक असल्यामुळे आभार शोकसभेत मानले जात नाही, परंतु आपण मित्रपरिवाराने या ठिकाणी आपल्या सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी एक मनाचा मोठेपणा देऊन खऱ्या अर्थाने मोठ्या माणसाला आणखी मोठं केलं, त्याबद्दल आपल्या सदैव बालेराव परिवार आपल्या ऋणात राहील. आणि या ठिकाणी माझं मनोगत मी व्यक्त करत असताना माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. आपण आदरणीय कासाराजी भालेराव साहेबांना आदराची आदरांजली, शब्दांची श्रद्धांजली, करुणेची करुणांजली आणि श्रद्धेची श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी 1 मिनिट आपल्या जागेवर स्तब्ध व्हायचं आहे.